तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे तर तुमचं वाय क्लिअर पाहिजे की चालू करायचं आहे कशाला. तो वाय कधीही मनी असू शकत नाही. बिझनेस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केटिंगच असतं. निम्मे प्रोडक्ट सक्सेसफुल होत नाहीत ते मार्केटिंगमुळे होत नाहीत. तुमचं फक्त तिथं पब्लिश बटन क्लिक झालं पाहिजे. नेहमी लोकांचं ते बटन क्लिक होत नाही. ते व्हिडिओ करतात, परफेक्शनच्या मागे जातात. ते 2,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नक्कीच 20 लाख रुपये जनरेट करून देऊ शकते. एआय हा एक जगातला सगळ्यात हुशार इंटर्न आहे. सगळ्यात मोठं कॅम्पेन कुठलं आहे तर ते इंडियन पॉलिटिक्सचं कॅम्पेन सगळ्यात मोठं आहे. तर माझ्या हिशोबाने युट्यूब म्हणजे एक मोठं गार्बेज आहे. 0 to 1 करोडची जर्नी एका वर्षात ते कसं करू शकू. माझी जर्नी आता जवळजवळ कम्प्लीट व्हायला आली आहे. ती पण एक 6-7 महिन्यात. तर मी गॅरंटीनं सांगू शकतो कुठलाही बिझनेस फेल होऊ शकत नाही. 0 ते 1 करोडची जर्नी किंवा 0 ते 1 करोडचा स्टार्टअप. बरोबर. तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. राईट. आता पहिल्यांदा काय आहे की जर माझी बॅकग्राऊंड म्हणायला गेला तर मी पण एका मराठी मीडियम मधनं आलेलो होतो. सो त्याच्यानंतर जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा बरीच लोकांनी मला म्हटलं की आपल्यासाठी नाहीये किंवा मराठी माणूस एवढा बिझनेसमध्ये पुढे जात नाही. सो मला एक जर्नी दाखवून सांगायचं होतं की आपण ज्या लोकांना खरंच करायचंय की एखादा स्टार्टअप चालू करायचा आहे तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात. कारण आपण जर नेटवर बघितलं तर एक सक्सेसफुल लोकांबद्दल भरपूर बोललं जातं. पण जे स्ट्रगल करतायत तर त्यांच्याबद्दल बोलायचं असलं तर मी म्हटलं की आपण आपली जर्नी दाखवूया की आपल्याला काय प्रॉब्लेम आले. आणि जेवढं मी ऑथेंटिक दाखवण्याचा ट्राय करतोय की काय केलं मी, काय चुकलं, काय गोष्टी केल्यानं चांगला रिझल्ट आला, तर ती जर्नी मी मग डॉक्युमेंट करायचं ठरवलं. त्याच्यासाठी मग ती 0 to 1 करोडची जर्नी एका वर्षात ते कसं करू शकू. आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला होता आणि माझी जर्नी आता जवळजवळ कम्प्लीट व्हायला आली आहे. ती पण एक 6-7 महिन्यात. सो त्यामुळं ते डॉक्युमेंटेशन मध्ये ज्या लोकांना स्टार्टअप चालू करायचं त्यांना फायदा होईल अशा गोष्टी सांगायचा मी ट्राय करतोय. राईट. आता याच्यात टॉप 3 गोष्टी तू काय सांगू शकशील लोकांना की या तुम्ही फॉलो केल्यात तर हा 0 to 1 त्यांचा पण जर्नी कदाचित सोपा होईल. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जी मला वाटते की जे काय तुम्हाला करायचंय ते आजच चालू करा. बऱ्याच लोक प्लॅन करून ठेवतात. प्रत्येक लोकांच्या डोक्यात असतंच की आपण हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. असा मला एक पण माणूस भेटला नाही की ज्यानं कधी प्लॅन केलेला नाहीये. पण मी प्लॅनिंग पेक्षा जास्त एक्झिक्युशनवर फोकस करतो. ठीक आहे, एक्झिक्युशन तुम्ही करता तर ऑटोमॅटिकली तुमचं प्लॅनिंग होत जातं. आणि माझा अनुभव आहे की तुम्ही प्लॅनिंग केल्यावर ते 100% होत नाही. कारण तुम्हाला एक 40% झाल्यावर पिव्होट करायला लागतं. नवीन डेटा येतो त्यानुसार शिफ्ट व्हायचंय. सो पहिली गोष्ट तुम्ही एक्झिक्युशन चालू करा. आणि दुसरं एक मला जे नेहमी वाटतं कन्सिस्टन्सी कुठल्याही गोष्टीत काम करायची. आता तुम्ही टॅलेंटेड आहात का नाही हे माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट नाहीये. पण तुम्ही जर कन्सिस्टंट असला तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळणार आहे. सो एक महत्वाचं आहे की कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला ट्विट करू नका. ज्या गोष्टी येत आहेत एखादी वॉल दिसली तर ती तोडून द्यायचा प्रयत्न करा. कारण वॉल दिसली तर ते थांबून चालत नाही. भरपूर गोष्टी करता येतात. आपण ती तोडू शकतो, शिडी लावू शकतो, बाजूने जाऊ शकतो, काही करू शकतो. पण 90% लोक तिथंच थांबतात की काही ऑब्स्ट्रॅकल आली की. सो कन्सिस्टंटली त्या बाजूने गेलात तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होणार आहे. तिसरी गोष्ट की जी आपण मी मार्केटिंगमध्ये पण मला वाटतं की बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केटिंगच असतं. प्रोडक्ट डेफिनेटली आपण चांगलं करतो कारण आपण जीव ओतून करत असतो त्याच्यात. निम्मे प्रोडक्ट सक्सेसफुल होत नाहीत ते मार्केटिंगमुळे होत नाहीत. प्रोडक्ट तर चांगले असतात त्यामुळे मार्केटिंगचे बेसिक आता डिजिटल येऊ दे, ऑफलाईन येऊ दे, ऑनलाईन येऊ दे, पण बेसिक कधी बदलत नाही. बरोबर. मग त्या हिशोबानं तुम्ही ते शिकून जर केलात की तुमचं पोझिशनिंग काय आहे, टार्गेट ऑडियन्स काय आहे. जेव्हा कुठली कंपनी म्हणते की मी सगळ्यांना सर्व्ह करतोय तर एक इम्पॉर्टंट गोष्ट इफ यू आर सर्व्हिंग एव्हरीबडी देन यू आर सर्व्हिंग नो बडी. सो तुमचा टार्गेट ऑडियन्स फिक्स पाहिजे की त्याच्यासाठीच तुम्ही प्रोडक्ट बनवलाय. राईट. आता जे नवीन सुरुवात आता करतायत किंवा मे बी 6 महिन्यापूर्वी सुरुवात केलेली तर त्या लोकांना तू काय सांगशील की टार्गेट ऑडियन्स कसं डिफाईन केलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे फ्रॉम अ मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. तर बऱ्याचदा लोक म्हणतात की हे एज ग्रुप आहे, हे लोक आहेत, ह्यांना आम्ही प्रोडक्ट आम्हाला विकायचे, ते ऍक्च्युली विकतही नसतात. बरोबर. त्यांना तर त्या टार्गेटिंग विषयी पण आता अनेक लोकांना माहिती ऐकून माहिती असतं. त्यांना तू काय सांगशील.
आता त्यासाठी मी एक सिंपल गोष्ट सांगतो की आपल्याला ना एक थेरी आहे इंडियामध्ये, इंडिया 1, इंडिया 2 आणि इंडिया 3. सो इंडिया 1 मध्ये अशी लोक आहेत की ज्यांचं इन्कम इयरली 1 करोडपेक्षा जास्त आहे. इंडिया 2 मध्ये त्यांचं 30 लाख पेक्षा जास्त आहे आणि इंडिया 3 मध्ये जे बाकीचे लोक येतात ते. सो आता या सगळ्या मार्केटमधले फक्त 15% लोक ही इंडिया 1 आणि इंडिया 2 मध्ये. सो त्या हिशोबानं तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे की तुम्हाला त्या पण 15% लोकांमध्येच आपल्याला कोणाला केटर करायचंय. कारण ते जर तुम्ही डिफाईन करू शकला नाही, तुम्ही म्हटलात की सगळ्यांना द्यायचंय, कारण अशा फार कंपन्या आहेत की ज्या सगळ्यांना केटर करू शकतात. इव्हन आपल्या जीडीपीचा 70% जे कन्झम्पशन होतं ते इंडिया 1 आणि इंडिया 2 मध्येच होतं. त्यामुळे एक गोष्ट क्लिअर आली पाहिजे की आपल्याला हे एक 30 ते 40 लाख लोक आहेत, त्यांच्यामधलीच लोक हुडकायची आणि त्यांना आपल्याला केटर करायचंय. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, जेणं तुमचं काय होती गोष्ट की बाकीच्या जे 70-80 लाख ऑडियन्स आहे ते तुमचं निघून जातं. तुम्हाला फोकस त्यांच्यावर करता येतो. आता त्याच्यात पण सब कॅटेगरी आहे, बरोबर, की मग ते सब कॅटेगरी तुमची कुठली आहे. मग तुम्ही या लोकांना करता. जसं मी सांगितलं की आम्ही डिजिटल मार्केटिंग करत असलो तरी आम्ही सगळ्यांना देत नाही. मी जेव्हा पण लोकांना भेटतो नाही आम्ही सगळंच करतो. तर आम्ही करताना पण फक्त परफॉर्मन्स मार्केटिंगच करतो आणि एक 3 इंडस्ट्री आहे त्याच्यावरच आम्ही फोकस करतो. ते बाकीच्या इंडस्ट्रीला आम्ही हेल्प करू शकत नाही कारण आमचं एक्सपर्टीज ते आहे. बरोबर. सो त्यावेळेला तुम्ही कुठलाही सर्व्हिस बिझनेस करायचा असला तर सुरुवातीला आपण ब्रॉड जाऊ शकतो कारण तेव्हा तुमच्याकडे क्लायंट नसतात. पण एकदा तुम्हाला कळलं की ह्याला तुम्ही रिस्पॉन्स देताय, जसं की रिअल इस्टेटला. आता रिअल इस्टेटमध्ये पण भरपूर गोष्टी आहेत. रिअल इस्टेटमध्ये ब्रोकर्स आहेत, रिअल इस्टेटमध्ये डेव्हलपर आहेत, रिअल इस्टेटमध्ये B2B होतं. मग त्याच्यातलं पण तुम्ही जेव्हा एक्सपर्टीज एक घेता तेव्हा जेवढं तुम्ही व्हर्टिकली डाऊन जाल मग तुम्हाला हॉरिझॉन्टल ग्रोथ व्हायला इझी जातं. सो एक निश पकडा, त्या निशमध्ये जेवढं डीप डाऊन जाता येईल तेवढं जावा आणि दुसरा विचारच करू नका त्यावेळेला. बरोबर. ऑटोमॅटिकली तुमचं त्या निशमध्ये नाव होणार आहेत, लोक तुमच्याकडे येणार आहेत, आमच्या प्रोडक्ट घ्या, आमची सर्व्हिस घ्या करत. मग त्यावेळेला तुम्ही जाऊ शकतात. करेक्ट. फाउंडर्स ना अर्ली स्टेजमध्ये सुद्धा किंवा इव्हन 1-2 वर्ष जरी झाली असतील स्टार्टअप चालू करून कुठल्याही फील्ड मधला असू दे, त्यांना कॉन्टेंट क्रिएशनचा एक मेजर इश्यू दिसतो. म्हणजे इरेग्युलर कॉन्टेंट पोस्टिंग बऱ्यापैकी दिसतं. बरोबर. तर अशा वेळेस काय तू सजेस्ट करशील त्यांना की त्यांनी काय अप्रोच घेतला पाहिजे? राईट. आता या वेळेला तुमचं जर टार्गेट ऑडियन्स आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे, एकदम इझिली सांगू शकतो. आता AI सगळेजण वापरतात. तर तुमचं टार्गेट ऑडियन्स माहित असलं तर तुम्ही ChatGPT कुठल्याही LLM मध्ये जावा आणि त्या लोकांचे पेन पॉइंट्स काय ते काढा. तुम्हाला एक 15 ते 20 पेन पॉइंट्स मिळतील आणि ते पेन पॉइंट्स तुमचे पण असतील साहजिकच. तर ते पेन पॉइंट्स तुम्ही कसे सॉल्व्ह केलेले आहेत. जर असे 15 झाले तर तुम्हाला 15चा कंटेंट तिथंच निघून जाईल. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट करायची आहे की तुमच्यासारखे करणारे अजून लोक असतील तर त्यांच्या जर तुम्ही प्रोफाईलवर गेला तर त्यांचे तुम्हाला टॉप जे व्हिडिओ आहेत, कारण ते ऑलरेडी चाललेले आहेत, ते ऑलरेडी लोकांना आवडलेले आहेत. तर त्या गोष्टी असे तुमचे 10 कॉम्पिटिटर आहेत, त्यांचे टॉप 10 गोष्टी एक्सेलवर तुम्ही लिहून जरी काढल्या की ही व्हिडिओ त्यांचे चाललेले आहेत. आता ते 100 व्हिडिओ तुमच्यासाठी रेडी होतील. त्या 100 साठी तुम्हाला रिलिव्हंट 50 मिळाले तर त्याच्या वेळेला तुम्हाला ते 50 कॉन्टेंट इझिली जनरेट करता येईल. सो ह्या जर गोष्टी केल्यात मग थोड्या दिवसानं जेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या ऑडियन्सला ही गोष्ट आवडतीये मग तुम्ही त्याच्यात डबल डाऊन करू शकता. बरोबर. सो एक गोष्ट सगळ्यात सोपी आहे जी मी सांगतोय की तुमचं फक्त तिथं पब्लिश बटन क्लिक झालं पाहिजे. नेहमी लोकांचं ते बटन क्लिक होत नाही, ते व्हिडिओ करतात, परफेक्शनच्या मागे जातात की नाही आज माझे केस चांगले नाहीत, आज दिवस चांगला नाहीये, आवाज व्यवस्थित नाही आला. त्या गोष्टीपेक्षा तुमचं बटन क्लिक झालं 50 व्हिडिओ नंतर तुम्हालाच कळेल की काय चालतंय आणि मग आपण त्याच्यावर डीप डाऊन करू शकतो. बरोबर. आता एआयचा उल्लेख तू केला जो सगळ्यांना आता एआय बद्दल बेसिक माहिती तर आहेच आहे. बरोबर. पण मी अनेक फाउंडर्स बघितलेत की जे अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये एआय म्हणजे विशिष्ट पद्धतीने वापरत नाहीत, इफेक्टिव्हली वापरत नाहीत. एक्झॅक्टली. तर तिथे काय आता ड्रॉबॅक्स दिसत आहेत तुला फ्रॉम युजर पॉइंट ऑफ व्ह्यू की आपण एआय कडे चुकीच्या पद्धतीने बघतोय का, आपल्याला एआय नीटचं कळलेलं नाहीये का, आपण थोडे कन्फ्युज आहोत? त्याच्यात थोड्या सगळ्या गोष्टी आहेत, पण मी मेन करते आपला पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा चुकीचा आहे. आता मी एआयकडे पर्सनली कसा बघतो ते सांगतो. एआय हा एक जगातला सगळ्यात हुशार इंटर्न आहे
ठीक आहे, जसं आपल्याकडे कोणी नवीन जॉईन झाला इंटर्न, त्याच्याकडे नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही त्याला जेवढं काम सांगणार तेवढंच तो करणार आहे. म्हणजे तुमचं इनपुट त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला एक खूप जास्त 200 पेक्षा जास्त IQ असलेला माणूस तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही त्याला सांगताय की माझा ईमेल व्यवस्थित करून दे, ठीक आहे, किंवा एखादा रिसर्च करून दे. सो आपल्याला त्याचं पोटेन्शियल जर करायचं असलं तर ते आपल्या हातात आहे. कारण बराच वेळ आपल्या पण कंपनीत होतं की लोक चांगली असतात, तर त्यांना आपण काम सांगू शकत नाही की जे त्याच्यापेक्षा त्यांना आपल्याला जास्त फायदा होईल असं. सो त्यावेळेला सेम गोष्ट ही कुठल्याही LLM बाबतीत आहे. तुम्ही त्याला इनपुट दिलं तर तो तेवढंच अंडरस्टँड करणार आणि त्याच्यावर आन्सर देणार. राईट. सो तुमचं जे डोकं आहे ते जास्त चालवा त्याच्यावर की आपण AI कडनं काही गोष्ट करून देऊ शकतो की जी आता इमॅजिनेबल आहे. सिम्पल गोष्ट आहे, आता जे काय कंपनी चालवतात निम्मा टाइम ते ब्राउझरच वापरतात. बरोबर. ठीक आहे, आणि ब्राउझर आपल्यापेक्षा AI 100% चांगला वापरू शकतो. बरोबर. मग त्यावेळेला आपण ज्या काय गोष्टी ब्राउझरवर करतो त्या सगळ्या AI ना ऑटोमेट होतात. जसं एक्झाम्पल, सगळ्यात सोपं एक्झाम्पल मी थोड्या वेळापूर्वी बोललेलो की तुम्हाला तुमच्या कंटेंटसाठी रिसर्च करायचंय. आता माझी सिस्टीम काय रिसर्च करायची, मी AI ला सांगितलेत हे 10 प्रोफाईल आहेत, हे 10 प्रोफाईलला दररोज सकाळी 10 वाजता नेटवर जायचं आणि त्या प्रोफाईलने काही पोस्ट केलेलं असलं तर त्याचे डिटेल्स मला आणून द्यायचे. बर. मग तो मला ते एक्सेलवर दररोज जे काय प्रोफाईल येतील, त्यांनी काय व्हिडिओ टाकलाय, त्याचं कॅप्शन काय, त्याची लिंक काय, त्याचं ट्रान्स्क्रिप्शन, या सगळ्या गोष्टी मला देतो. म्हणजे मी जेव्हा कंटेंट काढायला बसीन तेव्हा ऑलरेडी माझ्याकडे सगळ्या गोष्टी ऑटोमेशन तिथं असेल. बरोबर. त्याच्या पुढे मी एक प्रॉम्प्ट फक्त लिहिलेली आहे की ही गोष्ट माझ्या ऑडियन्सला किती रिलिव्हंट आहे ती 1 ते 10 मध्ये सांग. मग तो त्याचा मला पॉइंट पण देतो. मग मी त्यातल्या टॉपच गोष्टी बघितल्या तर मला कळून जातं एखादा नवीन ट्रेंड आलाय, नवीन गोष्टी लोकांना आवडत आहेत, एआयच्या जगात काय चाललंय, हे मला एका एक्सेलमध्ये इझिली मिळून जातं. त्यामुळं मग सोपं होतं. आता हे आपण करायचं झालं मॅन्युअली तर ते खूप टीडियस टास्क आहे. एक माणूस मला ठेवायला लागणार आहे, तो ते बघणार आहे, कॉपी करणार आहे, पेस्ट करणार आहे, त्याची एक्सेल जनरेट करणार आहे. पण तीच एक्सेल मला इझिली माझ्या मेलवर सकाळी 10:30च्या आत मिळून जाते. पण मग आता हा तुमचा AI एजंट झाला, राईट? हा. तर AI एजंट असे वेगवेगळ्या टास्क आपण बनवू शकतो, ज्याला AI असिस्टंट म्हणू शकतो आपण. 5 असिस्टंट आहेत वगैरे वगैरे. एक्झॅक्टली. पण आता हा बनवताना काय गोष्टींकडे लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे उदाहरणार्थ की अनेक लोकांना असं अजून वाटतं की एक प्रॉम्प्ट लिहिला ChatGPT मध्ये किंवा कुठल्याही LLM मध्ये, तर हे सगळे जे आता तू सांगितलंस ते आपोआप घडणार आहे. तर त्याच्याऐवजी काही टूल्सचे एक्झाम्पल घेऊन तू सांगू शकतोस का की हे कसं बिल्ड करता येईल? एक्झॅक्ट. आता ह्याच्या सगळ्यात आहे ना, मी पर्सनली फक्त क्लॉडवर जास्त वर्क करतो. ओके. माझ्याकडे ChatGPT, जेमिनाय सगळं आहे, पण एक क्लॉड एक असं साधन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका गोष्टीमध्ये हे सगळं मिळून जातं आणि खूप इझिली मिळून जातो. बरोबर. आता मी पर्सनली जर बघितलं गेलं तर माझं कोडिंग बॅकग्राऊंड नाहीये, माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यामुळे मला एक पण लाईनचा कोड लिहिता येत नाही. पण तरी पण मी हे सगळे एजंट डेव्हलप केलेले आहेत. तर मी करू शकतो तर कोणीही इझिली करू शकतो. बरोबर. तर त्यावेळेला समजा आपण क्लॉडच्या कोवर्क मध्ये गेलो आणि त्याला तुम्ही एक सिम्पल टास्क पासून चालू केलं की काय की माझा मेलचा समरी दे आणि मला सांग. आता हे पण मी माझं प्रत्यक्षात पहिलं केलेलं टास्क तेच होतं. मी त्याला मेलमध्ये जायला सांगितलं, माझे मेल सगळे समराईज कर आणि मला दे. आपल्याला फारच बिनकामाचे मेल पण येत असतात, तरी आपण ते वाचतो, काही करतो. आता तो मला टॉप 10 मेल देतो की ह्याच्यावर तुला काम करायचं. तर ही गोष्ट एक स्टार्टिंग पॉइंट आहे. मग त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू अजून कॉम्प्लेक्स गोष्टीमध्ये जावा, की जसं की आम्हाला रिपोर्टिंग करायला लागतं. आता प्रत्येकाला रिपोर्टिंग लागतं, प्रत्येकाला एक्सेल बनवायला लागतं. आता एक्सेल बनवण्याचं काम ते सगळ्यात सोपं तो करून देतो. तुम्ही त्याला डेटा दिला, कसाही दिला, काही दिला आणि फक्त बोलून सांगितलं. आता बोलण्यासाठी पण मी एक विस्पर फ्लो म्हणून एक टूल आहे, ते मला चांगलं वाटतं की त्याच्यात आपण काय करू शकतो, टाईप करण्यापेक्षा बोलून गोष्टी इझिली क्लिअर करता येतात. जेणेकरून काय होतं, तुमच्या विचारांची क्लिअरिटी येते. कारण जेव्हा AI आहे तो अंडरस्टँड करून घेतो आणि तेवढ्याच गोष्टी तुम्हाला परत सांगतो. बरोबर. सो त्या गोष्टी जर तुम्ही वापरल्या तर इझिली तुम्ही 1, 2, 3, 4 टास्क करा. त्यामुळे मी म्हणतो आठवड्याला तुमची 2च टास्क करा, तरी तुम्हाला मंथ एंड पर्यंत तुमची 8 ते 10 टास्क इझिली होऊन जातील आणि तुम्ही त्याच्याबरोबर युज टू होत राहाल. त्यामुळे भरपूर टूल आहेत, AI भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही डबल डाऊन करा. तुम्हाला जर ChatGPT वापरायचं असलं ओपन AIचं
ते वापरा, क्लॉड वापरा, जेमिनाय कोणी वापरा. एकाच गोष्टीत तुम्ही मास्टर झालात तर तुमचे सगळे प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होते. राईट. आणि क्लॉडचे पण कोवर, क्लॉड आणि अजून एक त्याचं कोडिंग, असे तिन्ही त्या म्हणजे ओव्हरऑल सबस्क्रिप्शन मध्ये येतात ते. येस येस. राईट. आणि त्याचा काय साधारण खर्च असतो? आता तुम्ही जर त्यांचा बेसिक प्लॅन बघितला तर तो अराउंड $20 ते $24 मध्ये येतो. म्हणजे जो आहे तो प्रो. मॅक्स प्लॅन येतो $100 येतो. आणि मग त्याच्या पुढचे आहेत की जो एंटरप्राइज लेवलचा. सो आता जर तुम्ही स्टार्टिंग करत असाल तर $20 म्हणजे साधारणतः $2,000 लागतात. पण तुम्हाला ते $2,000ची इन्व्हेस्टमेंट नक्कीच एक $20 लाख जनरेट करून देऊ शकते करायला. कारण आपण जर फ्रीमध्ये वापरायला गेलो तर डेफिनेटली ते फ्रीमध्ये, आता ही सगळी ज्या कंपन्या आहेत त्या आपण बिझनेस करायला बसल्यात. ते आपल्याला फ्रीमध्ये का देत आहेत तर त्यांचं मॉडेल त्याच्यामुळे ट्रेन होतं. जर एक माणूस एखाद्या क्लॉडला किंवा एखाद्या LLM ला ट्रेन करायला लागला तर त्याला अख्खं ट्रेन करायला खूप वर्ष लागतील. पण ज्या वेळा बिलियन्स ऑफ लोक त्याला इनपुट देतात, आउटपुट घेत आहेत, त्याच्यातनं त्याला फीडबॅक येतोय, त्यावेळी त्याचं लर्निंग एवढं फास्ट होतंय. बरोबर. त्यासाठी ही वॉर चालू आहे की सगळं फ्री द्या. ठीक आहे, आता परप्लेक्सिटी फ्री आहे, जेमिनाय जिओकडनं फ्री मिळतं, फक्त क्लॉड एकच आहे की जे आता फ्री देत नाही, बाकी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातं. बरोबर. पण त्यांचा पण काय फायदा आहे की त्यांना ते ट्रेन करायला इझी जाते म्हणून ते आता फ्री देतात. बरोबर. सो त्यासाठी तुम्हाला कॉस्ट घ्यायची गरज नाही. आता तुम्ही सिम्पल, मी रेकमेंड करेन की ते $2,000 सबस्क्रिप्शन घ्या, त्याच्यात चालू करा. ऑटोमॅटिकली 6 महिन्यात तुम्ही मग ठरवा की पुढचं जे घ्यायचंय का नाही. किंवा ऑटोमॅटिक तुम्हालाच ते $100 घ्यावं असं वाटेल. कारण की तुम्हाला तो रिझल्ट दिसतो. आता जे तू मगाशी म्हणलास की $2,000 तुम्हाला 20 लाखाचा रेव्हेन्यू मिळू शकतो. बरोबर. तर याचं काही एक्झाम्पल आपण ऑडियन्सला देऊ शकतो का? अगदी स्पेसिफिक जरी नसलं तरी एक गाईडलाईन की जेणेकरून त्यांनी उद्या जर सबस्क्रिप्शन हे घेतलं, बरोबर, त्यांनी ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे. ओके. आता मी परत एक एक्झाम्पल देतो ज्याच्यासाठी मी वापरले आणि मला खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट झाला. तर आमचं काय, आम्ही इंटेरियर डिझायनरसाठी भरपूर काम करतो. ठीक आहे. तर मला पाहिजे होतं की आमच्याकडे लीड्स होत्या, त्या आम्हाला इंटेरियर डिझायनरला द्यायच्या होत्या. आता त्या लीड जर आम्ही त्या दिवसात दिल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्या लीड कोल्ड होतात आणि त्याचा काही फायदा होत नाही. आणि आमच्याकडे जवळजवळ एक 50 ते 60 क्वालिफाईड लीड्स होत्या की ज्यांना ते पाहिजेच होतं आणि त्या लीड आम्हाला त्या दिवसात द्यायच्या होत्या. त्याच्या मागे आम्ही त्याच्यावर 40-50 हजार ऑलरेडी खर्च केलेले होते, त्याचं क्वालिफिकेशन केलेलं होतं, पण त्या लीड मला त्याच दिवशी सगळ्या इंटेरियर डिझायनरला द्यायच्या होत्या. सो त्यासाठी मी एक गोष्ट केली की एक ऍपिफाय म्हणून टूल आहे जे क्लॉड बरोबर कनेक्ट केलं आणि मी 10 मिनिटात मुंबईतल्या 1500 इंटेरियर डिझायनरचा डेटा तिच्याकडनं काढून घेतला. ठीक आहे. ते सिम्पल गोष्ट आहे की ते कसं काढायचं मी नक्कीच सांगेन, प्रॉम्प्ट बिम देता येईल आपल्याला. सो त्याच्यामध्ये मला तो 1500 डेटा मिळाला आणि मग आमचं जे AI सिस्टीम आहे त्यांना कॉलिंग पण केलं. आता ही सगळी गोष्ट फक्त मी प्रॉम्प्ट लिहून केलेले आहे. त्याच्यात आम्हाला जवळजवळ 10 लोकांनी अप्रोच केलं की आम्हाला लीड पाहिजेत आणि त्या 40 लीड आम्ही डबल प्राइसला त्यांना विकल्या. म्हणजे अशी ही गोष्ट आता आम्ही रिपीट करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे की आम्हाला UK मधल्या डेंटिस्टचा टार्गेट करायचं होतं. तर आम्ही त्याला सांगितलं सेम टूल सेम गोष्ट की मला अर्ध्या तासात जवळजवळ 400 ते 500 डेंटिस्टचे नंबर मिळाले. त्यांना आम्ही तिकडनं कॉल केला आणि त्याच्यातले आमचे एक 10 आम्ही पाईपलाईन मध्ये आहे की आता त्यांना पुढे आम्ही सेल करणार आहे. की कुठलाही प्रोडक्ट जर सर्व्हिस बेस असेल तर विकायचं असलं की तुमचं टार्गेट ऑडियन्स माहितीये तर त्याच्यावर नंबर ऑफ पे आहेत. आता हे मी B2B जर प्युअर बिझनेस असेल किंवा एखाद्या मोठ्या कंपनीला टार्गेट करायचंय, उद्या आम्हाला म्हणजे आम्हाला पर्सनली टार्गेट करायचं होतं बॉम्बे शेविंग कंपनीतल्या जे ब्रँड मॅनेजर आहेत त्यांना. तर त्याच्यासाठी एक वेगळं टूल आहे अपोलो म्हणून आहे. तर ते अपोलोचं पण कनेक्टर आहे की जो आपण क्लॉड बरोबर वापरू शकतो. आता मला त्याच्यामध्ये ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचे जे ब्रँड मॅनेजर आहेत त्यांचे डिटेल्स तिथं मिळाले आणि त्यांना आम्ही पर्सनली मेल केले आणि त्याच्यातले आता जवळजवळ 3 क्लायंट आमचे कन्व्हर्टेड आहेत आणि त्यांचाच लास्ट मंथचा रेव्हेन्यू अराउंड 10 लाखाच्या आसपास झाले. आणि हे सगळं आम्ही क्लॉडच्या 2000च्या सबस्क्रिप्शन मधनं केलं. ग्रेट, इंटरेस्टिंग. आता याच्यात तू प्रॉम्प्ट हा शब्द, आता बऱ्याच लोकांना प्रॉम्प्ट पण माहिती काय असतो, बरोबर, पण
95% लोकांचे प्रॉम्प्ट्स हे 1 लायनर 2 लायनर्स असतात. एक्झॅक्टली. की मला पुण्यातल्या डेंटिस्टचे नंबर्स दे किंवा टॉप डेंटिस्ट इन पुणे, जसं आपण गुगलला सर्च करतो तसा प्रॉम्प्ट खूप लोक टाकतात. बरोबर. तर प्रॉम्प्टिंग विषयी तू काय सांगशील की तो कसा असला पाहिजे, प्रॉम्प्टचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आणि किती डिटेल्ड तो प्रॉम्प्ट असला तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो? आता ह्याच्यासाठी ना मी थोडं डिटेलमध्ये आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की हे LLM वर्क कसं होतं, लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे काय. तर आता जर आपण ओपन एआयचं ChatGPT बघितलं तर ते 1.75 बिलियन डेटा सेटला ट्रेन केलेलं आहे. म्हणजे एवढेच त्याच्याकडे डेटा सेट आहे, एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जगातली कुठली इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे, सगळी एन्सायक्लोपीडिया, सगळी बुक्स त्याला दिलेली आहे. आणि एक सिम्पल लँग्वेज एकदम रॉ मध्ये सांगायचं झालं तर सगळ्या एआयचं काम एकच आहे, ते म्हणजे प्रेडिक्शन करणं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी विचारताय त्याचं तो प्रेडिक्शन करून सांगणार आहे. आणि प्रेडिक्शन कशातनं करणार आहे, तर त्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यातनं करणार. ठीक आहे. त्याला जर सांगितलं, आधी तुम्ही गेलात आणि त्याला विचारलं माझं नाव काय आहे, तर त्याला सांगता येणार नाही. पण तुम्ही त्याला जर मागं त्याच्या डेटामध्ये कुठं माहिती असेल की माझं नाव स्वप्नील आहे, तर तो सांगणार तुमचं नाव स्वप्नील आहे, हे तुम्ही करता, या सगळ्या गोष्टी. बरोबर. त्यामुळे जेवढा डेटा त्याच्याकडे बघायला गेला तर सगळा डेटा आहे. मग आपल्याला स्पेसिफिक जो डेटा लागतोय, म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो त्याच्याकडं अख्ख्या पुण्याच्या ज्या काही बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये जेवढे डेटा सर्व्हर आहेत त्या सगळ्या डेटा सर्व्हरचा त्याच्याकडे डेटा आहे. आपल्याला त्याच्यातल्या एक पर्टिक्युलर बिल्डिंग मधला डेटा पाहिजे. आपल्याला त्याला सांगायला लागेल की त्या पर्टिक्युलर जागी जा आणि तिथनं मला डेटा घेऊन दे. सो ही गोष्ट आपल्याला जेवढ्या चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आता त्यासाठी मी जे फ्रेमवर्क वापरतो, आता मला रिसर्च करायचं असलं तर मी त्याला सांगणार आहे की तू एक्सपर्ट रिसर्च आहे. म्हणजे त्याच्याकडे 2 कीवर्ड आले, एक एक्सपर्ट आला, रिसर्च आला, त्याचं टोकनायझेशन केलं. आता एक्सपर्ट रिसर्चर कसा विचार करतो तसा तो विचार करायला लागणार आहे. म्हणजे ही गोष्ट जर त्याला सांगून दिली की तू कोण आहेस, तर मग त्याच्या थॉट प्रोसेसनं येणार आहे. मग त्याच्याकडे रिसर्चर म्हणजे काय आहेत, रिसर्चर कसं विचार करतात, काय करतात, ही सगळा डेटा आहे. आणि एक्सपर्ट म्हणजे काय असतो की तो एक लेवल वरचा गेला. मग त्याचा एक्सपर्ट आणि नॉर्मल मध्ये जो फरक असतो आणि एक्सपर्ट रिसर्चर ह्या कॉम्बिनेशन मध्ये काय काय त्याच्याकडे डेटा आहे ते करून मग पुढचं डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस, ज्या काही गोष्टी आहेत की त्यानं जरी सुरुवात केली तरी तुमचा रिझल्ट 50% जास्त येईल. मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्हाला त्याच्याकडनं काय पाहिजे, त्याला आपण गोल देतो की म्हणजे मला हे या गोष्टी पाहिजे आहेत आणि ह्याचंही ऍप्लिकेशन आहे. बरोबर. मग तो अजून डिटेलमध्ये जातो आणि त्या गोष्टी आणतो. जर तुम्ही फक्त डेंटिस्ट म्हटला तर तो सगळे डेंटिस्ट म्हणेल. पण तुम्ही डेंटिस्ट मध्ये म्हटलात की मला डेंटिस्ट आहेत की जे इम्प्लांट करतायत, की जे अलायनर करतायत आणि ज्यांचे अजून काय जेवढे रिव्ह्यूज आहेत, जे काय सांगाल त्या हिशोबानं तो हुडकून देणार आहे. जर तुम्ही डेंटिस्ट म्हटलात तर सगळे डेंटिस्ट येणार आहेत. म्हणजे आपण डेंटिस्ट इन कोथरूड म्हणतो तर कोथरूडमध्ये 100 डेंटिस्ट आहेत. बरोबर. तर ते 100 डेंटिस्टचा डेटा येणार. पण जे डेंटिस्ट जे इम्प्लांट करतायत, ज्यांचे एवढे रिव्ह्यूज आहेत, ज्यांची वेबसाईट आहे आणि त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स पण आहे, मग या वेळेला तुम्हाला तेवढंच मिळून देणार. बरोबर. तर हे लॉजिक आहे, तुम्ही कुठल्याही प्रॉम्प्टसाठी वापरू शकता. आता हे थोडंसं टेक्निकल आहे, तर त्याच्यासाठी आम्ही स्वतः एक इन हाऊस टूल डेव्हलप केलेला आहे की ज्याच्यामध्ये बॅकहँडला तो प्रॉम्प्ट प्रेडिक्ट करतो आणि जनरेट करून तुम्हाला देतो. बर. सो ते पण इझिली वापरता येईल. मी वाटल्यास त्याची लिंक देतो. आम्ही पण आता सगळे युजरला तसे आम्ही त्याची कॉस्ट ठेवलेली आहे. आपण एक कोड जनरेट करून देऊ की ज्यानं तो फ्रीमध्ये कोणाला पण वापरता येईल. ग्रेट. सो त्याच्यामुळे प्रॉम्प्टचा प्रॉब्लेम आमचा तरी एक 70-80% सॉल्व्ह झाला. राईट. सो आता हे इन हाऊस जेव्हा आपण टूल बिल्ड करतो ते पण एआय वापरून करणं सोपं आहे का? येस. आम्ही आठवड्याला 1 ते 2 टूल डेव्हलप करतोय. आणि आमच्याकडे जर डेव्हलपर बघायला गेले तर 2च आहेत. जे 4 वर्षापूर्वी जर 2 टूल डेव्हलप करायचे झाले तर त्याला 4 महिने ते लागले. नक्कीच. पण आता मी स्वतः पण टूल डेव्हलप करू शकतो. आता कालच मी आमच्या एचआरसाठी टूल डेव्हलप करायला घेतलंय की आम्ही रिक्रुटमेंट खूप फास्ट करतोय, तर त्याचं डॅशबोर्ड काय मला मिळत नाहीये किंवा त्यांना पण कळत नाहीये की किती ऍप्लिकेशन आले, किती इंटरव्ह्यू झाले, रिजेक्ट झाले, तर मेन रिझन काय होतं रिजेक्टचं. तर हे टूल मला वाटतं आमचं 2 दिवसात ते पण रेडी होऊन जाईल. आणि मग याच्यासाठी पण मग क्लॉड कोडच वापरतो आपण का? म्हणजे जे आता वाईप कोडिंग हा एक नवीन ट्रेंडिंग शब्द आहे. बरोबर. तर
त्या टूल्स विषयी काय आहे की जेव्हा आपण म्हणतो की हे टूल्स बनवायचे तर मग हे वाईप कोडेड टूल्स असतात का काय, म्हणजे त्याला काय लेबल करायचं? येस, ते वाईप कोडेडच टूल असतात. म्हणजे वाईप कोडिंग मध्ये आता अँट्रोपिक, आता ज्यांचे क्लाउड एआय आहे, सो त्यांनी स्वतः सांगितलंय की आमचा जो नेक्स्ट कोड लिहिलेला आहे त्यातला 70% कोड हा एआय नच लिहिलेला आहे. म्हणजे ती एवढी मोठी कंपनीचा कोड पण एआय लिहितोय. आणि ज्या काही टेस्टिंग किंवा डेव्हलपरच्या टेस्ट होतात तर त्याच्यामध्ये पण आता ओपन एआयचं कोडेक्स सगळ्या टॉपवर आहे असं त्या टेस्ट रिझल्टमध्ये आलेलं. सो त्यामुळं आपल्याकडं तो सगळ्यांना फ्रीमध्ये मिळतोय की जगातला सगळ्यात मोठा डेव्हलपर जो सगळ्यात फास्ट कोड लिहू शकतो तो आता सगळ्यांच्या डिस्पोजिशनला आहे की कोणीही तो वापरू शकतो, तुम्ही वापरू शकता, तू वापरू शकतो, मी वापरू शकतो, सगळे वापरू शकतात. सो फक्त आपल्याला काय की ते वापरायचं कसं हे कळलं पाहिजे. ठीक आहे, आता त्यासाठी प्रॉम्प्टिंग आलं, पण कोडमध्ये थोड्या गोष्टी वेगळ्या होतात. त्यासाठी आपल्याला एक आर्किटेक्चर असतं. म्हणजे आपण कुठलाही जेव्हा वेब ऍप्लिकेशन ऍप डेव्हलप करतो, आर्किटेक्चर काय असतं ह्याचं थोडं नॉलेज पाहिजे. ते आर्किटेक्चर आपण क्लाउड कडनं डेफिनेटली किंवा कुठल्याही जीपीटी कडनं डेफिनेटली जनरेट करून घेऊ शकतो. पण ते कसं असतं, काय असतं, कारण त्याच्यामध्ये काय की भरपूर वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग तुम्हाला काय पाहिजे हे तुमच्या डोक्यात पाहिजे. आता मी कालचं जे टूल केलं तर ते मी आधी पेपरवर लिहून घेतलं की मला असं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे मला क्लिअर झालं की मला या 4 गोष्टी पाहिजे. कारण तुम्ही HRMS मध्ये गेला तर त्यात 100 गोष्टी असतात, 1000 फीचर्स असतात. मला त्या गोष्टी नकोयत, मला फक्त या 4 पाहिजे. बरोबर. मग या 4 मी त्याला सांगितल्यात, त्याच्या हिशोबाने त्यानं कोड केलायत. मग त्याचं टेस्टिंग पण तोच करू शकतो किंवा आपण मग ते डिप्लॉय करायला थोडी टेक्निकल हेल्प लागेल. पण आजकाल एक अर्ध्या तासाच्या वेळेत तुम्हाला ते सगळं कळून जाईल. डिप्लॉयमेंट पण बरेचसे लोक म्हणजे इमर्जंट आहे किंवा रेप्लिट सारखे टूल्स आहेत ते पण वाईप कोडिंग मध्ये मदत करतात. म्हणजे इव्हन फ्रंट एंड सुद्धा खूप चांगला डेव्हलप होतो हल्ली लँडिंग पेजेस आणि. येस येस येस. आता फिग्मा किंवा हे जे वापरायचं आधी तर ते फिग्मा डायरेक्टली आपल्याला कनेक्ट होतं. त्यामुळे ते फिग्मातलं सगळं डिझाईन तयार करता येतं. कॅनव्हा तर आता बरीच लोक वापरतात. बरोबर. फक्त तुम्हाला काय आहे की त्याच्यातलं थोडंसं एक क्युरिओसिटी पाहिजे कसं जनरेट होतं. आणि एक त्यातली हॅक सांगतो जी मी खूप कष्ट करून शिकलोय की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा काम करायला जाता तेव्हा तुम्हाला 70% रिझल्ट मिळतो. ठीक आहे, तुम्ही खूप वेळ लावला, त्याने काढलं आणि तुम्हाला मग डिसअपॉइंट होता की अरे हे व्यवस्थित नाही मिळालेलं. पण त्यावेळेला तुम्ही थांबून चालणार नाही. जसं मी रिसर्चचं माझं एक्झाम्पल दिलं, पहिल्यांदा रिसर्च मध्ये तो काही देत होता, मग मी त्याला कन्स्ट्रेंट घातले की एवढंच रिसर्च करून दे. असं माझं 3 इटरेशन नंतर 4थ्या वेळेला त्यानं मला पाहिजे असा रिझल्ट दिला. पण खूप वेळा काय होतं की पहिल्यांदा अरे एवढं सांगून त्याला कळलंच नाही, मग आपण ते सोडून देतो. मग त्या वेळेला अजून 2 ट्राय केले की तो ती गोष्ट देणार आहे. आणि निम्मी लोक तिथंच फसतात की एकदा टाकला रे काहीतरी सांगतोय आपल्याला. कारण तुमच्या डोक्यात काय आहे आणि त्याला काय कळलंय ह्याच्यामध्ये नेहमी डिफरन्स राहतो. इव्हन आपल्या टीम मध्ये पण आपण तेच सांगतो, आपण जे सांगतो त्यातलं 50% आपल्या लोकांना कळतं आणि त्याच्यातलं 50% ते अचीव्ह करतात. सेम वे आपल्याला त्याच्याबद्दल पण करायचं. बरोबर. सो आता त्यासाठी मी काय करतो की मी काय बोललोय हे मला आधी तू सांग, तुला काय कळलं. हे सेम जे मी माणसांबरोबर वापरतो तेच एआय बद्दल वापरतो. म्हणजे एआयनं सांगितलं की तुला हे असं असं 4 गोष्टी करायच्यात, मग आपल्याला त्याला डायरेक्शन क्लिअर होती, मला पण डायरेक्शन क्लिअर होती की तो बरोबर जातोय का नाही. आता ह्याच्यात इमेज जनरेशन आणि व्हिडिओ क्रिएशन एआयनी बऱ्याच लोकांना जमत नाही म्हणून आपण, किंवा ते त्यांना पाहिजे तसे इमेजेस क्रिएट होत नाहीत. तर मग त्याच्यासाठी पण प्रॉम्प्टिंग हाच एक आहे का त्याच्यात अजून क्लॉड मध्ये काही असे फीचर्स आहेत की ज्यांनी चांगले व्हिडिओ जनरेट होतील, एस्पेशली ऍड साठी किंवा रील्स साठी. जेव्हा व्हिडिओ कॉन्टेंट ऍड आपण करतो UGC ऍड्स असतात. बरोबर. तर त्याविषयी काय सांगशील, इमेज क्रिएशन आणि व्हिडिओ जनरेशन एस्पेशली? ओके ओके. आता इमेज आणि व्हिडिओ हे थोडंसं एक नेक्स्ट लेवलचं टास्क आहे की एआय साठी पण करायला. सो त्याच्यामध्ये बेसिकली प्रॉम्प्टिंगच खूप इम्पॉर्टंट राहतं की आपल्याला काय पाहिजे, कसं पाहिजे. आणि दुसरं पेशन्स. म्हणजे हे 2 P असतील तर तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये तुम्ही काही काम करू शकता. बरोबर. कारण पहिल्यांदा नाही येणार. आता परत माझं पर्सनल एक्झाम्पल काय आहे, मी एआय कडनं कधी एक इमेज जनरेट करून घेत नाही. मी त्याला सांगतो मिनिमम मला 10 इमेज जनरेट करून दे तुझ्या हिशोबानं. मग त्या 10 पैकी मला 2 आवडतात, मग त्या 2 इमेजवर मी पुढचं काम करतो.
की आपण सांगितलं एक इमेज करून दे, मला असं थंबनेल पाहिजे. मी एक थंबनेल बनवत नाही, मी सांगतो 10 थंबनेल बनवून दे, कारण तो त्याचा ऍडव्हान्टेज आहे. आपण त्याला सांगितलं, आपण आपल्या डिझायनरला सांगितलं की 10 इमेज बनवून दे, तो त्याला दिवस घालवेल. पण एआय ला सांगितलं 10 इमेज बनवून दे, तो एक 15 मिनिटाचे 20 मिनिटं अर्धा तास घालवेल, पण तो 10 इमेज तिथंच जनरेट करून देईल. तेव्हा 10 इमेज मला जर आवडल्या, त्यातल्या 2 आवडल्या, मग त्याच्यात डीप डाऊन कर, म्हणजे हे इमेज मला चांगली वाटली, ही चांगली वाटली, ह्याच्या पुढे ह्याच्यावर वर्क कर. मग ते करत करत आपल्याला एक कळून जातं की ते इमेज कसा करतोय. म्हणजे ते परत लर्निंग फेज मधनं तुम्ही बाहेर पडलात की कळतं. आता त्याच्यासाठी तर मी एक एमसीपी जनरेट केलंय की आता व्हिडिओ इमेज करायला वेळ लागतो. आता एमसीपी म्हणजे परत कोडवरनच एक टाईप एक छोटं ऍप्लिकेशन असतं. पण त्याच्यामध्ये मी काय सांगतो की लोकांनी त्याच्यात टाकलं की इमेज, तर ऑटोमॅटिकली तो 10 विंडो ओपन करतो आणि 10 वेगवेगळ्या इमेज तयार करून देतो. म्हणजे एक तर डिझायनरला जे अर्धा तास थांबायला लागायचं ते पण थांबायला लागत नाही, कारण पॅरलली वर्क होतं, वेगवेगळ्या ब्राउझरवर वेगवेगळ्या टॅबवर वर्क होतं आणि 10 इमेज जनरेट होतात. सो ही गोष्ट आपल्याला कळायला लागली की मी जसं बघायला लागलो की ते प्रॉम्प्ट देतात आणि थांबतायत, अरे आता जनरेट होईल, अजून 5 मिनिटं लागतील, 2 मिनिटं लागतील, काही करायचं. पण त्या 2 मिनिटाचं 10 व्हिडिओ झाले तर डेफिनेटली आपल्याला 2 तरी त्यातले चांगले वाटतील, जे वापरता येण्यासारखे आहे. एका कॅफेमध्ये एक माणूस कॉफी पितोय असं तुम्ही जनरेट करा, अशी आपण एक सिम्पल प्रॉम्प्ट दिला, तर कधी कधी त्या कपाला 2 कान असतात, रॅन्डम बिहेवियर एआयचं, आणि मग अशी इमेज समोर आली की आपल्याला वाटतं की एआय काय वर्क होत नाही किंवा एआय फालतू आहे, आपल्यासाठी नाही, असं ते होतं. त्यामुळे मग ते तू जे म्हणतोयस ते खूप इंटरेस्टिंग आहे की 10 इमेजेस करायला सांगणं, त्यातनं सिलेक्ट करून मग 1-2 गोष्टींवरती आपण रिफाईन करू शकतो. आणि हा लर्निंग कर्व आहे, म्हणजे एक तुम्ही एक 25-30 वेळा ते वापरल्यावर तुम्हाला अंदाज येतो की तो एआय कसं बिहेव करतोय आणि काय काय डिटेल्स द्यायला पाहिजे. आता एक्झाम्पल म्हणजे समजा मी काही मॉकअप्स बनवत असेल टी शर्टसाठी, तर मी माझा डिझाईनचा टी शर्ट जर का रेफरन्स म्हणून दिला आणि क्रिएट इमेज म्हणलं, तर तो आता ऐकावे जनाचे करावे मनाचे समजा टी शर्ट आहे, तर तो कोणीतरी फॉरेनचा एक डूड आहे रशियामधला, तर त्यांनी तो टी शर्ट घातलाय असं वाटतं, तो आपल्या मराठी ऑडियन्सला रिलेटेबल नाही. पण जेव्हा मी त्याला म्हणतो की मराठी मुलगा वय वर्ष 21 जो पुण्यातल्या एका भाजी मार्केटमध्ये उभा आहे आणि त्यांनी हा टी शर्ट घातलाय जो काळ्या रंगाचा आहे, तर जेव्हा मी एवढं डिटेल प्रॉम्प्ट देतो, आता हा पण खूप म्हणजे काय म्हणतात तसा बेसिकच प्रॉम्प्ट आहे, पण यांनी पण रिझल्ट खूप चांगले येतात. मग मी फेशियल त्याचे काही डिस्क्रिप्शन देऊ शकतो की थोडी दाढी आहे, चष्मा आहे किंवा गॉगल घातलाय काळा, आणि एज वाईज पण आपण ते बदलू शकतो. सो दॅट बिकम्स इझी. म्हणजे आता हे तुम्ही केल्यावर तुम्हाला कळलं, आधी तुम्हाला पण आलाच असणार आहे की त्रास, म्हणजे ते पेशंट संपतात तिथं, मग त्या पेशंटच्या पुढेच आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. म्हणजे एआय वापरायला लोक आपण व्हिडिओ बघून कळतो केवढं सोपं आहे, पण जेव्हा वापरायला जातो ना तेव्हा कळतं की नाही सोपं, अरे आपल्यासाठी नाहीये, काहीतरीचे उपयोग होत नाही. बरोबर. पण तुम्ही जे मी म्हटलं वॉल आपल्याला पुश करायची आहे, तेव्हा मग त्याच्या पलीकडे तुम्हाला रिझल्ट मिळेल. शुअर. आता परफॉर्मन्स मार्केटिंग विषयी मला विचारायचं आहे की अनेक फाउंडर्स किंवा अनेक स्टार्टअप्स असं आपण म्हणू की खूप वेळ लावतात परफॉर्मन्स मार्केटिंग सुरू करायला, तर त्यांना तू काय सांगशील, आणि थोडक्यात परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे काय हे लोकांना सांग. आता हा प्रॉब्लेम मला पण होता की मी पण माझं मार्केटिंग 1 वर्षानं चालू केलं आणि आम्ही ऑलरेडी परफॉर्मन्स मार्केटिंग करत होतो, कारण आपण एक नाही का एक मिडल क्लास खर्च कशाला करूया, त्याच्याऐवजी ऑर्गॅनिक बघूया, अजून काहीतरी वे बघूया की जेणेकरून आपण काहीतरी मिळेल आपल्याला, इथं 1000 रुपये घालवण्यापेक्षा ते 1000 रुपयाचं दुसरं काहीतरी करूया. तर या एका त्या प्रोक्रॅस्टिनेशनमुळे आपण पुढे जात नाही. सो आता आपल्याला त्यावेळेला काय करायचंय की जास्तीत जास्त लोकांना माहित पाहिजे की तुमचा ब्रँड आहे, तेव्हाच तर लोक कन्सिडर करणार आहेत की तो ब्रँड बरोबर जायचंय का नाही. निम्म्या वेळेला आपल्याला वाटतं की ब्रँड आपला खूप चांगला आहे, पण तो लोकांना वाटला पाहिजे की तो चांगला आहे, त्याचे हे प्रोडक्ट आहेत, आणि ही गोष्ट जर फास्ट करायची असेल तर आता माझ्यासमोर कुठला दुसरा पर्याय तर दिसत नाही, तो परफॉर्मन्स मार्केटिंग. आता परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे गोल्स आहेत, म्हणजे त्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो, त्या हिशोबाने आपण त्याचं मार्केटिंग करू शकतो. एक सिम्पल लँग्वेजमध्ये. अगदी टेक्निकल गेलं तर वेगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला जे पाहिजे की ते तुम्ही त्या मार्केटिंगनं अचीव्ह करू शकता. तुम्हाला लीड्स पाहिजेत, अवेअरनेस पाहिजे, डायरेक्ट सेल पाहिजे D2C फाउंडरसाठी,
तर त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करायला परफॉर्मन्स मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आता याचा अर्थ असा होतो का की ऑर्गॅनिक नाही केलं पाहिजे. डेफिनेटली हे दोन्ही वेगवेगळे वेज आहेत. आणि जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुमचे वेगवेगळे चॅनल्स ओपन पाहिजे. यू कॅनॉट डिपेंड ऑन वन चॅनल. तुम्ही फक्त मेटा ऍड्स रन करताय पण तुम्हाला जाऊन कळणार 4 महिन्यानं मेटा ऍड्स मध्ये पण एक डीप येणार आहे. तर त्यावेळेला तुमच्याकडे काहीच नसणार, तुमचा रेव्हेन्यू डाऊन होणार आहे. मग तुमच्याकडे गुगल पाहिजे, ऑर्गॅनिक पाहिजे, ईमेल लिस्ट पाहिजे, लिंक्डइन पाहिजे, जे काही चॅनल आता अवेलेबल आहेत त्या सगळ्यामध्ये तुमचं थोडं थोडं तरी पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रोडक्ट नेहमीच विकलं जाईल. आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये एवढं चालत होतं, आता चालतंय का? डेफिनेटली चालतंय, जे आम्ही करतोय त्यांच्यासाठी. पण ती लोक बरीच ओपन करायला जात नाहीत. ही आता त्याच्यासाठी वेगवेगळे वेज असतात. तिथं तर आपण जास्त टार्गेटिंग मार्केटिंग करू शकतो. आता इन्फ्लुएन्सरला प्रत्येक इन्फ्लुएन्सर स्वतःचा ऑडियन्स आहे. ते ऑडियन्स जर तुम्ही मॅच होत असेल तर डेफिनेटली त्याच्यापर्यंत जाऊ शकता. कारण जर डायरेक्टली कोणीतरी येऊन बोलतंय आणि एखादा ऑथॉरिटिव्ह पर्सन बोलतोय तर त्यावेळेला नक्कीच कळणार आहे. आता तुम्ही टी शर्ट आणि याच्या कस्टमायझेशन एवढं वर्क केलंय, तर तुम्ही सांगितलं की हे टूल वापरून जास्त फायदा होतोय, तर तुमच्या ऑडियन्सला लवकर कळणार आहे, कारण तो एक्सपिरियन्स असणार आहे त्याच्यात. करेक्ट. सो त्या हिशोबानं परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये मेटा ऍड झाल्या, गुगल ऍड झाल्या, तुम्हाला बाकीच्या आता जर करायच्या असतील तर ते ट्राय करून तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात जास्त ROI आता तरी मला परफॉर्मन्स मार्केटिंग मधनच मिळालेला आहे. त्याच्यामध्ये काय स्प्लिट आहे आणि मेटा ऍड वर्सेस गुगल? आता मेटा ऍड्स ते थोडंसं चेंज होत राहतं, जसं माझा एक्सपिरियन्स आहे तसं, की आजकाल जर बघितलं मागच्या 6 महिन्यात आमच्यासाठी मेटा ऍड्स खूप चांगला परफॉर्म करतात. गुगलचं कसं आहे की गुगल कन्सिस्टंट परफॉर्मर आहे. म्हणजे गुगलच्या परफॉर्मन्स मध्ये खूप चढ उतार होत नाही. ठीक आहे. इव्हन तुम्ही ऑर्गॅनिक ग्रोथ बघितली तर सेमच असते. युट्यूबची ग्रोथ आपली एका लिनियर मध्ये जात असते, पण इकडे मेटाची ग्रोथ वरती खालती होत असते करायला. सो त्या वेळेला आपल्याला एक कन्सिडर करायचंय की गुगलला, आम्ही स्वतः म्हणतो की आमची टीम म्हणते गुगलला एकदा कॅम्पेन ऑप्टिमाइज झालं ते आम्ही 6 महिने बघितलं नाही तरी त्याच्यातनं लीड यायला चालू होतं. पण मेटामध्ये तसं नाही. मेटामध्ये आपल्याला चेंजेस करायला लागतात, गोष्टी बघून टेस्टिंग करायला लागतात. इथं पण डेफिनेटली टेस्टिंग करू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या कंटिन्युअस चालू राहतात. तर आमचं पर्सनली बघायला गेलं तर मेटा रिझल्ट फास्ट देते, त्याच्यामुळे आमचं एक 60-70% बजेट तिथं असतं आणि एक 30-40% बजेट आम्ही गुगलला टाकतो. राईट. आता फाउंडर म्हणून मी बजेट कसं डिफाईन करावं असं जर का तुम्हाला विचारलं की मला परफॉर्मन्स मार्केटिंग करायचंय, बजेट कसं ठरवू? येस. आता बजेट ठरवण्याची सगळ्यात सोपी गोष्ट आहे ना, ती रिव्हर्स सायकोलॉजी आपल्याला वापरायची. तुम्हाला कुठलंही चॅनल मार्केटिंगचं ओपन करायचंय तर तुम्हाला त्यातनं अचीव्ह किती रेव्हेन्यू करायचं, बरोबर, त्या हिशोबानं तुम्ही तुमचं बजेटला उलट घेऊ शकता. आता जसं की 1 करोडसाठी आपल्याला ट्राय करायचंय की या महिन्याचा रेव्हेन्यू आपल्याला 1 करोड पाहिजे. तर 1 करोड जर रेव्हेन्यू पाहिजे असेल तर मी एक कन्सिडर करतो की स्टार्टिंगच्या फेजला तुमचं 15 ते 20% स्पेंड हा मार्केटिंगला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला जर तुम्ही असला 1 लाख करायचं असेल तर 10-15 हजार रुपयाचं तुम्ही मार्केटिंग केलं पाहिजे. आता ही एक फिगर आहे जी प्रत्येक इंडस्ट्री वाईज वेगळी होऊ शकते, पण आपण कन्सिडर करू शकतो तेवढं तरी बजेट आपल्याला स्पेंड करायचंय. आता त्याच्यानंतर तुमचा ऑडियन्स कुठं आहे. जर तुमचा ऑडियन्स B2B असेल तर वेगळी गोष्ट झाली. आपण D2C मध्ये ट्राय करतोय तर मग मेटावर जास्त ऑडियन्स असेल तर मग त्या हिशोबाने आपण ठरवू शकतो की आपण स्टार्ट एक 10,000पासून करणार आहे, त्यातले 6,000, 5,000 जे काही तुमचं वाटतंय की तुम्ही स्पेंड करू शकता, त्याच्यातलं एक 60-70% मेटाला आणि 30-40% तुम्ही गुगलला अलॉट करतो. आम्ही जेव्हा पण मार्केट रिसर्च करतो तर त्या मार्केट रिसर्च मध्ये हेच आम्हाला समोर आलेलं आहे की जसं ई कॉमर्सचं पण झालं किंवा आपल्या लीड जनरेशनसाठी, तर त्यावेळेला जेव्हा आपण असं स्पेंड करतो मग तुम्हाला कळत राहतं की आता माझा परत तोच मुद्दा आला, एक्झिक्युशन महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट नाहीये. कारण आज तुम्हाला जे वाटतं डोक्यात ते मेटाच्या अनालिटिक्समध्ये दुसरं दिसतं की नाही इथं नाही चालत आहे, मग हे चालतंय, मग ते चालतंय. सो त्या हिशोबानं एक सिंपल आहे की 10,000 मधले 6,000 तुम्ही मेटाला टाका, 4,000 गुगलला टाका आणि 3 महिने झाल्यावर तुम्हालाच कळेल की यस मेटामधल्या हे कॅम्पेन जास्त चालतंय, मग त्याच्यात डीप डाऊन लावा. आणि दुसरं आता मी एक गोष्ट सांगू शकतो की सगळ्यात इम्पॉर्टंट आजकाल आहे ते कम्युनिकेशन आहे.
ठीक आहे. मग त्यासाठी तुमच्याकडे मिनिमम तुमच्या आठवड्याला 5 नवीन ऍड जनरेट झाल्या पाहिजे. तर त्या ऍड जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा तुमचं टेस्टिंग इझिली होतं. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की ही चालली ऍड तर ही करूया, कंटिन्यू ठेवा. पण नाही, तुम्हाला ते टेस्टिंग करून कळलं. जर तुम्ही आता 5 ऍड मी आठवड्याला म्हणतोय तर तुमच्या महिन्याच्या एंड पर्यंत 20 ऍड तर होणार आहेत. त्या 20 मधल्या 4च परफॉर्म करणार आहेत. आता 4 ज्या परफॉर्म करतायत की त्याच्यावर आपण मग त्याचे व्हिडिओ बनवू शकतो. आता आमची स्ट्रॅटेजी काय, आम्ही कधीही कुठलेही कॅम्पेन व्हिडिओनं चालू करत नाही, आम्ही इमेजनं चालू करतो. मग त्याच्या वेळेला इमेजला आम्हाला टेस्टिंग जास्त करता येतं. मग त्याच्यातला जो मेसेज चालतोय, आता मेसेजमध्ये पण इमोशनल मेसेज आहेत, लॉजिकल मेसेज आहेत, फोमो मेसेज आहेत, अर्जन्सी क्रिएट करणारे मेसेज आहेत. त्या प्रत्येक हिशोबानं आम्ही प्रत्येकाच्या इमेज ऍड बनवून ठेवतो. त्याच्यामुळे टेस्टिंग फास्ट होतं. तुम्ही जर त्याचे 20 व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर वेळ लागणार आहे, पण जर 20 इमेज बनवायचे म्हटलं तर ते 2 दिवसात पण होऊ शकते. त्याच्यातले ज्या इमेज चालतायत, जे मेसेजिंग चालतंय, मग ते आम्ही व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करतो. आता व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करताना ते पण वेगवेगळे टाईपचे व्हिडिओ असतात. आता हे पॉडकास्टिंग व्हिडिओ बरेच वेळा बघत असतील, ते चालतात. मग त्याला मेसेजिंग काय ठेवायचं, जे इमेजमध्ये चाललेलं आहे तेच ठेवायचं. तुम्ही कॅमेराला स्टुडिओमध्ये जाऊन केला तरी तोच मेसेज ठेवायचा. म्हणजे हे जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की टेस्टिंग तुमचा फास्ट होईल आणि रिझल्ट पण त्याच्यामुळे फास्ट होईल. पण ह्याच्यासाठी तुम्हाला ते टेस्ट करायला थोडं बजेट स्पेंड करायला लागणार. बरोबर. कारण मार्केटिंग हे कुठलं सायन्स असं नाहीये की हे 1+1=2 होणार. लोकांना काय आवडेल ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकता, पण छाती टोकपणे कोणी सांगू शकत नाही की हे चालणारच आहे म्हणून. बरोबर. त्यासाठी हे टेस्टिंग खूप कमी लोक करतात. त्यांना वाटतं एक व्हिडिओ केला झालं, पण आपल्याला ते 20चा सेट मिळाला, त्याच्यातनं टेस्टिंग झाल्यानंतर ज्या गोष्टी मिळणार आहेत त्यात आपल्याला कळतंय की चालतंय. आता याच्यात फाउंडर्सना बऱ्याचदा असं वाटतं खूप साऱ्या की हे मेटा ऍड्स रन करायचं मी गुगलवरती, युट्यूबवरती बघतो आणि मी माझेच रन करतो ऍड्स. तर हरकत नाही करायला, ज्यांना येतंय शिकता येतंय वगैरे. पण जेव्हा तुझ्यासारखे एक्सपर्ट जेव्हा पिक्चरमध्ये असतात त्यावेळेस तो डिफरन्स काय असतो की स्वतः रन करणं वर्सेस एका एक्सपिरियन्स एजन्सी बरोबर काम करणं, ह्याच्यातला डिफरन्स समजावून सांग. राईट. आता जर आपण परफॉर्मन्स मार्केटिंग बद्दलच बोलायचं झालं तर आम्ही एवढ्या टेस्ट केलेल्या आहेत, एवढ्या रन केलेल्या आहेत, एवढे पैसे स्पेंड केलेले आहेत. आता आम्ही जवळजवळ म्हणायला गेलं तर 10 ते 15 करोड वर्षाला स्पेंड करतो. आता त्याच्यातनं आम्हाला जे नॉलेज मिळालेलं आहे ते डेफिनेटली जास्त असणार आहे किंवा एखाद्या एक्सपर्टला मिळाला असेल की जो करतोय. तर आता मी उद्या टी शर्ट बनवायला चालू केलं तर मला जमणार आहे, डेफिनेटली जमणार नाही, कारण माझा तो लर्निंग केव्हा तिथंच येणार आहे. पण की अरे असे टी शर्ट चालतात. तुम्ही जे म्हटलात की इंडियन बॉय आणि हे तुम्हाला एक्सपिरियन्स वरनं कळलेलं आहे, पण मला ते कळायला अजून 6 महिने लागणार. बरोबर. पण त्या 6 महिन्यात जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे त्याचा आपण जास्त विचार करत नाही. कारण 6 महिन्याच्या नंतर तुम्ही जे शिकणार आहे ते आजच शिकला. म्हणजे आज तुम्ही 10 टी शर्ट विकताय आणि 6 महिन्यात तुम्ही 500ला गेलात, पण तुम्ही एखाद्या एक्सपर्ट बरोबर गेलात तर कन्सिडर येते की दुसऱ्या महिन्यातच तुम्ही 500 टी शर्ट विकायला चालू करा. त्यामुळे तो लर्निंग कर्व ऑलरेडी त्याच्या बरोबर असतो. त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक्सपर्टला घ्या. तर एक बुक आहे, मे बी तुम्ही वाचला असेल की हू नॉट हाऊ. तुम्हाला विचारायचं नाही कसं करायचं, तुम्हाला विचारायचं की कोण करू शकतं. बरोबर. कारण अशा वेळेला जेव्हा एक्सपर्ट येतो किंवा तो येताना मागचा 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन येतो. त्यामुळं तुम्हाला त्याचं लर्निंग करून फायदा होतो आणि तुम्ही त्याच्या खांद्यावर बसून वरती जाऊ शकता. आता मला अगदी आपण सुरुवातीला बोललेलो तिथल्या एका पॉइंटवरती परत यायचंय की मध्यमवर्गीय मराठी माणूस, मुलगा मुलगी कोणी, ज्यांना बिझनेस करायचा यांना तुम्ही काय सांगा? कारण मी ही स्पेसिफिक कॅटेगरी फार महत्वाची आहे की जिथे आपल्याला सांगितलं जातं की बिझनेस आपल्यासाठी नाही, किंवा आता नोकरी चालू आहे तर चांगला पगार मिळतोय तर ती सोडू नकोस. तर यांना तुम्ही काय सांगाल की ही उडी कशी घ्यायची? आता या गोष्टीचा मला पण ऍक्च्युअल मध्ये भरपूर त्रास झालेला होता की ते करायचं कसं चालू. सो आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की एक सिक्युअर राहा, की आपण पण म्हणतो की एखादे लहान असताना पण आपण जर काही दुसरं केलं अरे कसले धंदे करतोयस वगैरे, त्यामुळे आपल्या एक माइंडसेटमध्ये ते असतं की हे काहीतरी चांगलं नाहीये किंवा हे करायला जाऊ नये. पण आता मी जशी सुरुवात केलेली होती तर त्या सुरुवातमध्ये
सगळ्यात पहिल्यांदा की आपल्याला आपण कुठं पोहोचायचंय हे माहित पाहिजे. म्हणजे आता आपण ए ला आहे आणि बी पर्यंत पोहोचायचंय. सो त्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो, व्हिज्युअलायझेशन म्हणू शकतो, काही म्हणू शकतो. आणि ते तुम्हाला जेव्हा क्लिअर असेल, कारण आपण कुठनं घरातनं निघालो आणि कुठं पोहोचायचं हे माहित नसलं तर आपण भरकटतच राहणार. मग बिझनेसमध्ये ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला इथं जाऊन प्लेस व्हायचंय. ते जर तुम्हाला क्लिअर असेल मग तुमची सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला सारून तिथे जाऊ शकता. तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे तर तुमचं वाय क्लिअर पाहिजे की चालू करायचंय कशाला. आणि तो वाय कधीही मनी असू शकत नाही. त्यासाठी दुसरे काही रिझन असतात की मनी हा कधीही प्रोडक्ट नसतो, तो सब प्रोडक्ट असतो किंवा त्याचं ते आपोआप जनरेट होतं. तर पैशासाठी बिझनेस करून तो सक्सेसफुल होऊ शकत नाही. डेफिनेटली आपल्या गोलमध्ये पैसे असू शकतात, पण त्यावेळी तुम्हाला कुठल्या लोकांना हेल्प करायची आहे जेणेकरून त्यांचा बिझनेस वाढेल, त्यांची ग्रोथ होईल आणि ते झाले की ऑटोमॅटिकली तुमची पण ग्रोथ होणार आहे. सो त्यासाठी पहिल्यांदा जर तुम्ही मला सगळ्यात जे जास्त आवडतं ते म्हणजे तुम्ही एक पेपर पेन घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं तेवढं लिहा. मी प्लॅन बनवत नाही, म्हणत नाही, काही लिहू नका. तुम्हाला का बनवायचंय आणि तुम्ही ते कसं बनवू शकता. ते झालं की मग सगळ्यात माझा आवडता शब्द आहे तो एक्झिक्युशन करायला. ठीक आहे. आणि एक्झिक्युशन मध्ये तुम्हाला 10x ऍक्शन घ्यायला लागतील. मग जर आता तुम्हाला सर्व्हिस बिझनेस, आता आज मी समजा डिजिटल मार्केटिंग एजन्सी परत चालू करणार, माझ्याकडे काही नाहीये तरी पण मला माहितीये की मी चालू करू शकतो. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, माझ्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये जे काय आहेत की जे काय मला बिझनेस देऊ शकतात त्या सगळ्यांना मी कॉल करणार आहे. कुठलेही नातेवाईक असू शकतात, लांबचे असू शकतात. त्याच्यातनंच मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुम्हाला 2 ते 3 क्लायंट तर मिळणारच. बरोबर. जेणं तुमची काम चालू होते. जर तिथनं नाही मिळाले तर तुम्ही फेसबुकमध्ये जावा. आपण फेसबुकला भरपूर 1000 फ्रेंड, 1200 फ्रेंड सगळे असतात. तर त्या 1200 पैकी तुम्ही जर एक बघत गेलात तर त्यातले 2 तिथं पण लोक मिळतील की जे तुम्हाला काहीतरी बिझनेस देऊ शकतात. करेक्ट. आणि त्यांना मी पहिल्यांदा फ्रीमध्ये 2 महिने काम करून घेणार की तुम्हाला रिझल्ट आवडले तर मग पुढचं करू. अशा गोष्टीला तर कोणी नाही म्हणणार नाहीये. कारण बिझनेस स्टार्ट करताना आपल्याकडे एक गोष्ट खूप असते ती म्हणजे टाइम. मग हा टाइम इथं युटिलाइज केला की मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की ह्यांना रिझल्ट आला. मग त्या रिझल्टवर आपण अजून 10 लोकांना ऑटोमॅटिकली अप्रोच करू शकतो की जे आधी नाही म्हटलेले किंवा आधी तुमच्यावर क्रेडिबिलिटी नव्हती. आता तुमच्याकडे काय 4 क्लायंट आहेत, 2 तुमच्या फेसबुक मधले, 2 सोशल मीडिया मधले. 4 क्लायंट पण खूप मोठे होतात की 2 महिने तुम्ही त्याला फ्रीमध्ये काम केलं, तिसऱ्या महिन्यात तुम्हाला काय रेव्हेन्यू जनरेट झाला. आता तुम्हाला काय झालंय की तुमच्याकडे 4 केस स्टडीज आहेत ज्यात तुम्ही रिझल्ट मिळवून घेतले. मग तुम्ही तुमचं मार्केटिंग करू शकता की मग बाहेरची लोक येणार आहेत. मग या सिरीजमध्ये तुमचं चालू होणार. कारण जेव्हा तुम्ही लोकांना सांगायला चालू कराल मी बिझनेस करतोय, बरीच लोक मी बघतो की ते त्यांना माहितच नसतो की याचा काहीतरी बिझनेस आहे. म्हणजे हाच मार्केटिंगचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. तुमचे शेजारी असतं त्यांना गरज असती पण त्यांना माहितच नसतं तुम्ही तसलं काहीतरी करताय. करेक्ट. त्यावेळेला सगळ्यांना माहित पाहिजे की तुम्ही बिझनेसमध्ये गेलेला आणि हेच आपल्याला शिकवत नाहीत. कारण बरोबर की आपल्याला सांगतात नका, सिक्युअर राहा, या गोष्टी कर. अजून एक याच्यावरती मला तुला विचारायचं आहे की मोस्टली समजा जे लोक नोकरी करतायत आणि त्यांना बिझनेसमध्ये जम्प व्हायचंय, तर त्यांचा एक बऱ्यापैकी लोकांची जेवढं मी बोललोय तेवढं एक असतं की मी साईडला थोडंसं चालू करतो आणि जेव्हा माझं सॅलरी आणि बिझनेस मधनं मिळणारे पैसे हे जेव्हा मॅच होतील त्यावेळेस मी जॉब सोडतो. आणि मी असे खूप लोक बघितलेत की ते अजूनही जॉबच करतायत. तर हा शिफ्ट कसा असतो, म्हणजे जेव्हा पैसे विषय येतो त्यावेळेस टिपिकल मध्यमवर्गीय मराठी माणूस कसं बघतो त्याच्याकडे आणि त्याच्यात काय बदललं पाहिजे? आता हा जो साईड हसलवाला पार्ट आहे ना तो मी कधी कोणाला रिकमेंड करत नाही. ठीक आहे. कारण तुम्ही एका वेळी 2 नकडावर पाय ठेवून चालू शकत नाही करायला. ठीक आहे. या वेळेला तुमचं काय होणार ना, जॉबकडे तुमची ग्रोथ मिळणार आहे ना बिझनेसमध्ये ग्रोथ मिळणार आहे. जर तुम्हाला एकदमच बिझनेस करायचा आहे तर आधी 1 वर्षभर तुम्ही जॉबमध्ये चांगलं करा, एक सेव्हिंग करा की जी तुमची 6 महिने चालणार आहे. बरोबर. ठीक आहे. 6 महिन्यात जर तुम्हाला कळलं की तुमचे खर्च आहेत एक 20,000 50,000 जे काय, जर आपण साधारणतः 50,000 आपला महिन्याचा खर्च आहे तर ते 3 लाख रुपये जमवून ठेवा आणि त्यावेळेला मग तुम्ही चालू करा बिझनेसमध्ये उडी घ्या
की मी 6 महिन्यात जरी काही कमवू शकलो नाही तरी मी माझ्या फॅमिली माझ्या आई वडिलांना बायको मुलांना सगळ्यांना एक सिक्युरिटी देऊ शकेन. त्यावेळेला तुमचं एक टेन्शन जातं. मग तुमचं एकच गोल राहतं की बिझनेस सक्सेसफुल करायचं. आणि एवढं जर तुमच्या डोक्यात चालू आहे आणि 6 महिने तुम्ही काम केलं तर मी गॅरंटीने सांगू शकतो कुठलाही बिझनेस फेल होऊ शकत नाही. बरोबर. कारण आता काय होतं, आपलं डिस्ट्रॅक्शन असतं. 9 वाजता आपल्याला ऑफिसला जायचंय, 6 वाजता परत यायचंय, घरी बघायचंय, 100 गोष्टी करायच्या. पण त्यावेळेला तुमचं काही नाहीये, आहे 6 महिने तुम्हाला वेळ आहे. आणि हे ट्राय करायचं असलं तर सगळ्यात बेस्ट वेळ आहे ती आत्ताच आहे. तर तुमचा आजच खर्च काढा, 6 महिन्याचे पैसे दुसरीकडे ठेवा आणि जे काय चालू करायचंय म्हणजे काही करा पण चालू करा. 6 महिन्यात तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. तुम्हाला डिस्ट्रॅक्शन नकोय. बस वाटलं घरी सांगून ठेवा मी कुठल्या नातेवाईकांच्याकडे जाणार नाही, मित्रांना सांगा मी तुम्हाला भेटणार नाहीये. दिवसभर तुम्ही बसलात तर काही ना काहीतरी करणारच आहे आणि काही करणार आहे ते तुमच्या बिझनेस बाबतीतच करायचं. सो त्यावेळेला सक्सेसची गॅरंटी आहे हे मी सांगू शकतो. तुझ्या इन्स्टावरती पण आणि युट्यूब चॅनलवरती सुद्धा तू बऱ्याचशा मराठी एंटरप्रेन्योर्स बरोबर त्यांचे जर्नी शेअर केले. तर त्यातले इंटरेस्टिंग 1-2 सांग ना की जे लोकांना इन्स्पायरिंग असतील. अर्थात तुझ्या फीडवरती तर पाहतीलच, पण कॉन्व्हर्सेशन मध्ये आय थिंक ते ऐकायला आवडेल. नक्कीच. आता लास्ट वीकच मी एका सीएना भेटलेलो, ते कौस्तुभ रोपलेकर म्हणून आहेत. सो त्यांची स्टोरी खूप भारी होती की ते वयाच्या 22व्या वर्षी सीए झालेले होते. म्हणजे जे कोणी जेवढा फास्ट होऊ शकतो ते 22व्या वर्षी सीए झाले. त्यानंतर त्यांनी थोडे वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला. वयाच्या 28 ते 30 मध्ये ते सीएफओ होते. ठीक आहे, म्हणजे त्यांनी तेवढी उडी घेतली आणि ते सीएफओ, आजकाल काय सीएफओ वाटतं आपल्याला कुठल्या पण कंपनीचा असतो, तर त्यांच्या कंपनीचा साईज 300 करोडचा होता. त्यांच्या खालती जे सबऑर्डिनेट होते ते 50 प्लस झालेले होते, तरी पण त्यांनी तिथपर्यंत पोहोचले. आता ते झाल्यानंतर ते तिथे पण समाधानी नव्हते. त्यांनी तो पण जॉब सोडला आणि आता ते इन्व्हेस्टर आहेत आणि त्यांनी आता सेबी रजिस्टर पण झालेले आहेत. आता इंडियामध्ये 100 म्हणजे 1000 पेक्षा जास्त तर सेबी रजिस्टर लोक नसतील, तर त्यातले ते एक आहेत. आणि आता त्यांचा एयूएम म्हणजे प्रचंड आहे की जे ते करतायत किंवा त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट पण प्रचंड आहे. आणि ते पण स्टॉक मार्केटमध्ये एक मराठी माणूस इतक्या पुढे जाऊन, आपण स्टॉक मार्केट म्हटलं की निम्म्या वेळा तो सट्टाच वाटतो करायला, तरी पण त्यांनी मागच्या 4 वर्षात एवढी मोठी जम घेतली. सो ते एक इन्स्पिरेशन खूप चांगलं होतं. बरोबर. त्याच्याबरोबर माझा एक मित्र आहे सूरज पापडे म्हणून. सो त्याचे मल्टिपल बिझनेस आहे. त्याची एक आयटी कंपनी आहे, त्याच्यात 30-40 लोक आहेत. त्यानंतर त्याची एक प्री स्कूल आहे हडपसरमध्ये. ते सोडून त्याचं एक मॅट्रिमोनियल साईट आहे की जिथे रन करतो, त्याच्यात 3-4 हजार लोक रजिस्टर आहेत. ते करून तो ऑलरेडीच एक गर्भश्रीमंत म्हणतो ते आहे, कारण त्याची हडपसरमध्ये एक अख्खी वस्ती आहे की ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली रेंट येते. सो मी तसं सांगितलं पण होतं की ह्याला जर उद्या वाटलं की नाही का फॉर्च्युनर घ्यावी, गावभर फिरावं, जमिनी विकाव्यात, सगळं तो करू शकला असता, तरी पण तो आता वेगळ्याच गोष्टीवर वर्क करतो. सो हे बघून येत ना की आता आपण बुक्स वाचा म्हणतो करायला, पण बरीच बुक्स एवढी असतात त्यांचं काही काम नसतं. पण मी जास्त बुक वाचतो ती ऑटोबायोग्राफी वाचतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रगल कळतात लोकांच्या समोरच्या, आणि त्यांच्यासमोर आपले स्ट्रगल फार छोटे वाटतात. सो त्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे की अशी लोक भेटणं, त्यांच्याशी बोलणं करायला, तो नेटवर्किंग येतो. करेक्ट. आता आपण जेव्हा जातो आपल्या मित्रांबरोबर, आपण काय गप्पा मारतो, जेव्हा लग्नात गेलो आपण, आता लग्नात आपण एक मराठी लग्नाचं बघितलं तर सगळ्यात जास्त काय असतं की माझ्या मुलाला इथे चिटकवा, तुमच्याकडे जॉब आहे का, इकडं आहे का, तिकडं आहे का, हे करूया ते करूया. सो त्याऐवजी तुमचं वातावरण तसं असलं की तुमच्या डोक्यात पण तेच विचार येणार. पण जर तुमच्याबरोबर अशी चांगली लोक पुस्तकाच्या रूपातनं, अशी पॉडकास्टच्या विषयातनं मिळाली तर तुम्हाला तुमचंच मेंदू जास्त चालणार आहे आणि तुम्ही एक मोठा विचार करू शकणार. राईट. आता तुझे एक्झाम्पल दिलंस की मल्टिपल बिझनेसेस आहेत आणि तुझ्या पण ऍक्टिव्हिटीज जर का बघितल्या तर त्या खूप आहेत. म्हणजे फक्त डिजिटल मार्केटिंग एजन्सी एक टास्क तू करतोय असं नाहीये, बऱ्याच गोष्टी तुझ्या पण चालू असतात.
तर या सगळ्याच्या टाइम मॅनेजमेंटचा पण बऱ्याचदा गडबड होते लोकांची. बरोबर. तर याच्यासाठी काही हॅक्स आहेत का की तो वेळ कसा काढायचा? कारण बरेच लोक म्हणतात की आता फाउंडर्स वगैरे पण म्हणतात की अरे मला वेळच नाही मिळत, हे करायचं पण वेळ नाही मिळत, जे कदाचित बिझनेसलाच महत्वाचं असेल. येस. आता त्याच्यात माझं मत थर्डच वेगळं आहे की टाइम मॅनेजमेंट नावाची काही गोष्ट नसते. ठीक आहे, जे असतं ते सगळं टास्क मॅनेजमेंट असतं. की करायला तुम्हाला कुठल्या टास्क प्रायोरिटीने करायचं आणि कुठलं सेकंडरी करायचंय. तर ते जर कमलं ना तर गोष्टी होतात. आता त्यासाठी माझं काय आहे की दिवसभरातल्या कुठल्या 2 गोष्टीनं माझं गोल अचीव्ह होणार, त्या 2 गोष्टीवर फोकस केलं की तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात करायला. आता माझं गोल समजा 50 करोडला जायचं आहे करायला, तर आज माझ्याकडे 10 गोष्टी आहेत. आता मला या पॉडकास्टला येऊन फायदा होणार आहे का? तर डेफिनेटली होणार आहे. मग ते प्रायोरिटी माझं फर्स्टला असणार आहे, कारण त्यातनं माझे भरपूर गोल अचीव्ह होणार आहे. पण मला पॉडकास्ट पण आहे, मला मीटिंग पण करायची आहेत, मला हायरिंग पण करायचंय, मला ते पण करायचंय. या गोष्टीमध्ये आपला टाइम जातो आणि एंड ऑफ द डे कळतं की काहीच झालेलं नाही. तर त्यावेळेला तुमच्या दिवसातल्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्ही प्रामाणिक केला तर तुम्हाला एक तर चांगलं वाटतं, पण घरी जाऊन तुम्ही फ्रेश होता, कारण त्यात तुमच्या डोक्यातलं ते निघून गेलेलं असतं. मग त्या 2 गोष्टी झाल्यावर मग तुम्ही त्या प्रायोरिटीने जाऊ शकता. त्याच्यासाठी पण खूप कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाहीये. मी ऑफिसमध्ये गेलो की पहिल्यांदा आजची गोष्टी लिहून घेतो आणि त्याच्यातल्या 2 गोष्टी आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यावरच माझा वेळ देतो. आणि याच्यासाठी आपण एआय एजंट पण बनवू शकतो. एआय एजंट पण प्रायोरिटी. इंटरेस्टिंग. नाही, आता याच्यात मला अजून एक म्हणजे याच्यात जोडीने असं विचारायचं की टास्क डेलिगेशन किंवा वर्क डेलिगेशन पण बऱ्याच फाउंडर्सला अवघड जातं. बरोबर. तर मग त्याची तुझ्या बाबतीतली एक्झॅक्ट सुरुवात तू कशी केली आणि आता कसं तू वर्क डेलिगेट करताय? आता मी जेव्हा बिझनेस चालू केला होता तेव्हा वाटायचं की मी सगळ्यात चांगला सेल्स पर्सन आहे, मी प्रोडक्ट डेव्हलप केलेलं होतं. मी जेवढा आत्मतीने सांगणार आहे तेवढा कुठला माणूस सांगू शकत नाही की नाही असं आहे असं आहे असं ह्या गोष्टीमध्ये. तर त्यावेळेला मग मला सेल्स लोकांना द्यायला आवडायचं नाही. मग तो बोलायला लागला ना, काही पेश करायला लागला, मीच मध्ये जम्प करायचं, नाही असं बरोबर आहे, असं नाहीये या गोष्टीत. तर त्या गोष्टी होतात, पण मग त्याच्या आपल्याला पुढे जायला लागतं. आता मग माझं माइंडसेट आता मी काय चेंज केलंय की मला जेवढं माहिती आहे त्याचा 80% जरी त्यानं सांगितलं ना तर ती माझ्यासाठी मोठी जीत आहे. कारण मी खूप जिंकलोय करायला. कारण माझ्या 80% म्हणजे खूप झालं. आता 60% जरी सांगितलं तरी त्याला आपण कन्व्हर्ट करू शकतो समोर. बऱ्याच फाउंडरला वाटलं माझ्या समोर कोणाला पण बसवलं तरी मी त्याला कन्व्हर्ट करेन, आणि ते खरं पण असतं. कारण तुम्ही सांगता तुम्हाला तो कन्व्हिनियन्स ऑटोमॅटिकली येतो तुमच्या. बरोबर. मग त्यावेळेला पण तुम्ही किती लोकांशी बोलू शकता एक बार. आता परवाचाच एक किस्सा, एक माणूस आला, त्यानं एक्सेलवर जबरदस्त टूल बनवलं होतं की ज्यानं तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट करायची गरज नाही वाटेल, तुम्ही त्याच्यावर सगळं तुमचं प्रेडिक्शन येतात. पण मी त्याला विचारलं, त्यानं मला एवढं सांगितलं, तर म्हटलं अरे तू सांगितलं हे सगळं बरोबर आहे, पण तू हे लोकांना कसं सांगणार आहेस आणि एका वेळी किती लोकांना सांगू शकशील? तेव्हा त्याच्याकडे उत्तर नव्हतं करायला. म्हणजे त्याने ते टूल डेव्हलप केलेलं, मी असतो तर मी त्याच मिनिटाला ते टूल घेतलं, पण तो एक माणूस किती लोकांना सांगू शकणार आहे? मग त्यावेळेला मार्केटिंगचा गेम चालू होतो का? कारण तुम्ही स्केल होऊ शकत नाही तुमच्या एका बिझनेसवर. म्हणून बरीच लोक स्केल करतच नाहीत, लोक वाढली की त्रास वाढणार आहे. पण आता तुम्हाला जर मोठी कंपनी करायची आहे तर लोकही लागणार आहेत, कारण कंपनी ही टीमच मोठी करू शकते, तुम्ही एकटं काही करू शकत नाही. सो त्यावेळेला मग मी शिकलोय की नाही बाबा, मग आपले पेशन्स पाहिजेत की ठीक आहे बाबा, आपल्याला दिसतंय की तो कन्व्हर्ट होणार नाही, तर त्याला सांगण्याच्या ऐवजी आपल्या माणसांना ट्रेन करणं, एसओपी जनरेट करणं, हे त्यावेळेला इम्पॉर्टंट राहतं. राईट. आता स्केलिंगच्या बाबतीमध्ये तू म्हणलास ते बरोबर आहे की बरेच लोक आयदर घाबरतात किंवा त्यांना जमत नाही किंवा काय डिफिकल्टीज आहेत म्हणून ते मागे जातात. पण एका विशिष्ट लेवलच्या वरती स्केल त्यांना करता येत नाही. आणि मग एक असं एक रॅपर असतं की आपण म्हणतो की नाही मला तर एवढीच ग्रोथ ठीक वाटते. बरोबर. हे पण बऱ्यापैकी खोटं असतं. असं नाहीये की ज्याचा 1 कोटीचा रेव्हेन्यू आहे तो म्हणेल की मला 10 कोटी नकोय. बरोबर. खूप कमी लोक असतील की जे असं म्हणतील की खरंच मला बास, मला हे आहे. पण एस्पेशली स्केल करताना काय प्रॉब्लेम्स येतात आणि त्याचे काय सोल्युशन्स आहेत तुझ्या एक्सपिरियन्सनुसार, तर ते सांगशील का?
आता जेव्हा आपण कंपनी स्केल करतो ना, मला जे वाटतं ना की त्यावेळेला कंपनीतला केऑस खूप वाढतो, ऑटोमॅटिकली वाढतो. कारण तुमच्यासाठी ते बेस तयारच नसतो आणि त्याच्यावर तुम्ही बिल्डिंग बांधायला लागता. तर ती बिल्डिंग 10 वेळा पडणारच आहे. म्हणजे तो एक नेचरचा लॉ आहे की तुम्ही जर करायचे, मोठी इमारत करायची आहे आणि तुमचा बेस छोटा असला तर ते पडतच राहणार आहे. मग ते जेव्हा पडल्यावर मग तुम्हाला करायचं आहे. आता अशी आपल्याला जी परफेक्ट बिल्डिंग आहे ती कुठल्याच बिझनेसची नसते. तुम्ही कुठले पण मोठे बिझनेस बघा, त्यांच्यातले प्रॉब्लेम येऊन 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 त्यांनी पॅचेस लावूनच ती बिल्डिंग बांधलेली आहे. की आपल्याला वाटतं की ती खूप Perfect इझी आहे. आहे, पण नाहीये. त्यांची पण बिल्डिंग तशीच आहे. बरोबर. त्यामुळे ती गोष्ट एक काढून टाका की तुमचं परफेक्टली ते वाढणार आहे. आणि जर तुमच्या त्या स्केलिंगच्या स्टेजमध्ये तुमच्या कंपनीत केऑस नसेल तर तुम्ही स्केल होणार नाही. आता केऑस म्हणजे काय, की काहीतरी मोठं झालेलं आहे जेणे तुमची रात्रीची झोप गेलेली आहे, की काही झालं तरी त्याच गोष्टीनं पुढे होतात. आता तुम्ही एक 6 महिन्यापूर्वी विचार केला तुमच्या बिझनेसमध्ये अशी कुठली गोष्ट झाली आहे की जेणेकरून तुमची त्यावेळेची झोप गेली असेल, पण ती गोष्ट तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग बनवते. आता ती गोष्ट परत आली तर तुम्ही इझिली करू शकता, कारण तुम्ही माणूस किंवा ऍज अ फाउंडर, एंटरप्रेनर म्हणून डिफरंट झालेला असता. म्हणजे ह्या स्टेजमधनं जाऊन जाऊन जाऊनच आपण ते स्केल करू शकतो. बरोबर. आपल्याला वाटतं की आता झालं 100 करोड झाले की इझी झालं, पण 100 करोड वेळेला तुमच्याकडे एक 100 लोक असतील, ते 100 लोकांचे 100 विचार असतील आणि ते 100 विचारातनं तुम्ही सांगताय ते खालच्या लोकांत जास्तपर्यंत काहीतरी दुसरंच जाईल. म्हणजे हा प्रॉब्लेम होतच राहणार आणि तो प्रॉब्लेमला फेस करूनच आपल्याला पुढे जायचंय. पण बरीच लोकांना ना तिथं पण जायचं नसतं, कारण ती एक भीती असते. आता आपल्याला एवढा रेव्हेन्यू येतोय ना, बस ना, कशाला, तेवढ्यातच राहावा करायला, की जे अंथरूण पाहून पाय पसरावे. मी म्हणतो कशाला पाय पसरायचे तेवढे पसरा, नवीन अंथरूण आणा त्याच्यापेक्षा, म्हणजे तुम्हाला पाय तेवढे पाय पसरता येतील. बरोबर. त्या दृष्टीने विचार करा की तुम्हाला मोठं व्हायचंय, प्रॉब्लेम येणारच आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम करून, कारण त्याच्या पलीकडे जे आहे ते खूप मोठं आहे. की आता आपण हे शार्क टँक आणि ह्या सगळे फाउंडर बघतो, ते पण सगळे त्याच्यातनच गेलेले आहेत. आता सांगताना ते भरपूर गप्पा मारतील आणि कधीतरी आपल्यासारखेच ते गोष्टी करत असणार. बरोबर. तर त्यावेळेला मग त्यांनी काय चूक केली. आता रिसेंटली मी ते फ्लिपकार्टचं पुस्तक वाचलंय, त्याच्यातनं मला कळलं, अरे मी जी आता सिच्युएशनला आहे त्याच सिच्युएशनला ते त्यावेळेला होते. बरोबर. आणि त्यातनंच ते पुढे गेले. ही सिच्युएशन प्रत्येकाचीच आहे. म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपण डायरेक्ट फ्लिपकार्ट बरोबर करतोय, की जी एक आता इंडियातली डॉमिनेटिंग साईट आहे. बरोबर. करायला. इंटरेस्टिंग. आता अजून एक मला असं विचारायचं की बरेचसे आता ऑनलाईन तुम्हाला खूप साऱ्या जाहिराती दिसतात की ज्याच्यामध्ये एआय पासून, मार्केटिंग पासून अशा अनेक स्किल सेट आहेत की ज्याचे वर्कशॉप्स लोक घेतात. बरोबर. जे 9 रुपये, 19 रुपये, 99 रुपये किंमत असते, 3,000 रुपये, ते स्लॅश करून फक्त 3 दिवस 17 रुपयात तुम्हाला कोर्स विकायचा आहे. बरोबर. तर अशा ही ठिकाणं किती चांगली आहेत शिकण्यासाठी नवीन गोष्टी, वर्सेस अजून काही युट्यूब चॅनल्स आहेत का की जे तू रेकमेंड करशील की जिथे जाऊन लोक चांगलं शिकू शकतील, किंवा तुझी पद्धत काय आहे नवीन गोष्ट शिकण्याची? राईट. आता पहिलं जे वेबिनारचं म्हणतो की त्याला एक फनल अख्खी सिस्टीम असते त्याच्यामध्ये करायला. म्हणजे ऍक्च्युअल जी कन्सेप्ट आहे ना ती मला खूप चांगली वाटते करायला, की ते तिथं जाऊन आपण लोकांना ट्रेन करतो, काही गोष्टी सांगतो, थोडं व्हॅल्यू ऍडिशन देतो आणि मग नेक्स्ट स्टेजला जातो आणि मग त्याच्या नेक्स्ट स्टेजला जातो. आता त्याच्यातनं काही चांगलं करणारे खूप लोक आहेत. आता ज्याच्यातलं मी काही लोकांना फॉलो करतो, तो एक आहे हिमांशू अगरवाल म्हणून एक आहे की जो फनल बद्दल बोलतो. राजीव तरलेजा पण मी फॉलो करतो. हे इंडियातले झालं. पण माझा मेंटॉर म्हणायला गेलं तर सगळ्यात जास्त मी ज्याला फॉलो करतो तो एक ग्रँड कार्डोन म्हणून आहे. तो युएसएमआरला एंटरप्रेनर आहे. 10x रूल म्हणून त्याचं एक बुक आहे. सो आता मी ते बुक जवळजवळ 10 वेळा वाचलेलं आहे आणि माझं बऱ्याचपैकी थिंकिंग त्याच्याशी अलाइंड आहे की ज्या काही गोष्टी करायचं, तर ते नक्की बुक वाचा जर कोणाला चालू करायचं असलं. ते तुमचं डोकं ओपन करायला खूप हेल्प करतं. त्यानं मला पण केलेली आहे. आता भरपूर त्याच्यामध्ये अलिगेशन पण आहेत, पण आपल्याला त्या गोष्टीत जायचं नाही. जे चांगलं आहे ते घ्यायचंय आणि आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामध्ये. सो वेबिनारचं तर एक ठीक आहे, जर लोक चांगले असतील तर नक्की त्याच्यातनं व्हॅल्यू ऍडिशन मिळतेय. मी स्वतः वेबिनार अटेंड पण करतो. काही वेळा मी फसलेलोय, काही वेळा त्यातनं फायदा पण झालेला. सो
तो एक जुगाड आहे की जो तुम्ही करू शकता. दुसरं युट्यूबवर, तर माझ्या हिशोबाने युट्यूब म्हणजे एक मोठं गार्बेज आहे. ठीक आहे, जिथं सगळे लोक कचरा टाकतात, पण त्या कचऱ्यामध्येच काही चांगल्या गोष्टी पण आहेत की आपल्याला त्या हुडकता यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कोणाला फॉलो करताय, तुम्ही तुमच्या डोक्यात काय फीड करताय ते इम्पॉर्टंट आहे. बरीच अशी चॅनल मला माहिती आहेत की ज्यांचा कंटेंट खूप चांगला आहे पण त्यांना व्ह्यूज नाही. ठीक आहे, कारण त्यांना व्ह्यूजचं गणित कळलं नाहीये, पण त्यांचं डोकं खूप चालतंय करायला. पण त्यासाठी पेशन्स पाहिजेत. आता तुम्ही जेव्हा काही गोष्टी बघता, कोणी ओरडून ओरडून सांगतंय, सगळ्या गोष्टी सांगतंय, मग आपल्याला ऍड्रेन मिळतं आणि आपण त्याला फॉलो करतो. पण ते सोडून जेन्युअनली सांगणाऱ्या कंटेंटला कोणी फॉलो करत नाही, कारण ते बोरिंग असतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की अशी लोक तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजेत, मग त्यांना फॉलो करा तुम्ही. ठीक आहे, मग माझी गोष्ट तीच आहे की मला एक जण मिळालं की त्याचा कितीही व्हिडिओ असला 2 तासाचा, तो सगळा बघतो, सगळा पॉडकास्ट ऐकतो, आणि जर मला चांगला वाटला तर मी त्या पुढे जातो. आता मला थोडं त्यातलं माहिती की व्ह्यूज साठी काय केलं पाहिजे. जर त्या गोष्टी त्याने ऑलरेडी अप्लाय केलेल्या असतील तर मग मी त्यापासून लांब राहतो. राईट. मग जो व्हॅल्युएबल कंटेंट देतोय, भलेही त्याचे व्ह्यूज कमी असतील, सबस्क्रिप्शन कमी असेल, तरी मी ते सगळ्या गोष्टी बघणार आहे करायला. सो असं तुम्ही तुमचे मेथड डेव्हलप करू शकता. जर सोर्सेस बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला फनेल बद्दल शिकायचं असलं तर रसल ब्रन्सन म्हणून आहे की त्याच्याबद्दल तुम्ही त्याला फॉलो करा, त्याची बुक वाचा, तो खूप चांगला आहे. ग्रँड कार्डोनची तर सगळी बुक मी सगळ्यांना म्हणेन की मस्ट वॉचेस आहेत, मस्ट ऐकू शकता किंवा बघू शकता. बरोबर. एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या मोबाईलमध्ये ऑडिओबल जास्त वापरलं जायचं, युट्यूब आणि फेसबुक सगळ्यांपेक्षा. कारण मी कुठेही गाडीत गेलोय, व्यायाम करतोय, काही करतोय, माझ्याकडे मी बुक ऐकतच करतो. सो त्यावेळेला माझी तिथं जवळ एक 100 बुक आहेत. एवढ्या वर्षात मी 100च बुक वाचली आहेत, पण एक बुक मी खूप वेळा वाचतो, त्याशिवाय मला ते कळत नाही. आता थिंक अँड ग्रो रिच हे बुक आहे, हे पण मी जवळजवळ 10 वेळा वाचले, ते 10 वेळा वाचले. सो त्या हिशोबानं तुम्हाला एक गोष्ट आवडली तर ती सगळी चाटा. म्हणजे आता ते पीके मूव्ही होता की हात लावून तो सगळं करून घ्यायचा चांगल्या गोष्टी, तसंच आपल्याला कोणा बाबतीत पण करू शकतो. कारण आता एवढं इझी आहे. एक 20 वर्षापूर्वी ग्रँड कार्डोन किंवा कुठल्याही युएस मधल्या बद्दल कळणं खूप अवघड होतं. बरोबर. पण आता सोपं आहे ते करायला. त्यामुळे तुम्हाला लर्निंग खूप इझिली अवेलेबल आहे, पण घेणं डिफिकल्ट आहे. शुअर. आता एक फेसलेस युट्यूब चॅनल चालवा किंवा डिजिटल प्रोडक्ट्स विका आणि त्यांनी खूप पैसे मिळतील, असे पण बरेच कॉन्टेंट आपल्याला दिसतं. तर याच्यामध्ये किती तथ्य असतं? म्हणजे आता जे काही लोक असे असतात की ज्यांना पैसे कमवायचे पण असे फास्ट वेनी कमवायचे, किंवा एआय वापरून व्हिडिओ बनवा आणि पैसे कमवा. तर याच्यात जास्त डोकं लावण्यापेक्षा स्वतःचा अजून काही करू शकतात का? किंवा मग ह्याच्यामध्ये खरंच ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? त्याला अप्रोच कसं केलं पाहिजे, स्पेशली जे तरुण लोक आता आहेत, किंवा इव्हन असे पण लोक आहेत की ज्यांचं 20-20 वर्ष जॉब झालेला आहे, आता कंटाळा आलाय, पण मग अजून आता जास्त पॅशनेटली करायची एवढी एनर्जी नाही. पण मग इथे दिसतंय की हे तुम्ही एक युट्यूब चॅनल काढा आणि महिन्याला $20,000 मिळवा. तर ह्या काय स्कीम्स असतात? सो ऍक्च्युअली ना त्यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत. परत आता त्याला दोन्ही बाजू आहेत की आता ग्रे झोन मध्ये यस आणि नो मध्ये. आता काही लोकांना एवढे पैसे मिळालेले पण आहेत, बरं, पण त्यासाठी त्यांची जी मागची मेहनत आहे. आता ओव्हरनाईट सक्सेस असं काही नसतं, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कारण ती ओव्हरनाईट मध्ये ती नाईट किती मोठी आहे कोणालाच माहित नसतं. काही लोकांसाठी ती 10 तासाची वाटते, पण ती मे बी 4 वर्षाची पण नाईट असू शकते. त्यानंतर सकाळी झाली आणि त्याला सक्सेस मिळालेला आहे करायला. सो त्या हिशोबानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे. आणि दुसरं, जर तुम्हाला एक्साइटमेंट आहे म्हणून तुम्ही बिझनेस चालू करत असाल किंवा मोटिवेशनसाठी बिझनेस चालू करत असाल तर तो प्लीज चालू करू नका, कारण तो 6 महिन्यानं बंद होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मोटिवेशनवर जाऊन एक व्हिडिओ बघितला, चला हे करूया, व्हिडिओ बघितला ते करूया. ठीक आहे, बिझनेस मोठे होतात ना जेव्हा तुम्ही बोरिंग गोष्टी रिपिटेटिव्ह करता. इंटरेस्टिंग. म्हणजे एक जी सगळ्यात कुठलाही बिझनेस बोरिंग गोष्टींनाच मोठा होतो. आता मी जेव्हा चालू केलेलं एचआर, अरे एचआर काय असतं, कशाला पाहिजे एचआर, त्यापेक्षा मीच बघतो काय करणार एचआर.
मग ह्या कळण्यामध्ये आमचं इटरेशन वाढलेलं होतं, लोकांनी टिकत नव्हती. कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एकच असतं ऍसेट, ते म्हणजे लोक, तुमचे ह्युमन रिसोर्सेस. मग त्यासाठी जेव्हा HR आले, आता आमची HR अपग्रेड होत गेलेली आहे, त्यामुळे काय फायदा झालाय, आता माझं लोड कमी झालंय. नाहीतर आधी मी लोड मध्येच असायचो, अरे आज कोण सोडून जाते, आज काय होणार आहे, कसं होणार आहे, कुठल्या गोष्टी. सो हे सगळ्यात बोरिंग काम माझ्यासाठी होतं. पण मग मी ते मन लावून करायला चालू केलं आणि ते रिपीटेडली केलं, त्याच्यानंतर सक्सेस मिळाला. त्यामुळे तुम्हाला जर एक्साइटमेंट वाटते, एआय खूप एक्साइटेड नाही, एआय बोरिंग आहे. मी जसं आधी पण सांगितलं की तुम्हाला तो पेशन्स ठेवायचा, तेव्हा ते एआयचा फायदा होणार. तर ते बोरिंग काम आहे, तुम्हाला सांगताय त्याला कळतच नाहीये, तो कपाला 2च कान देतोय. तुम्ही परत सांगा, त्यापेक्षा मी माझ्या डिझायनर सांगितलं, त्याला कळेल लवकर. पण जेव्हा होईल, तुमचा डिझायनर एका वेळी 10 गोष्टी करू शकणार नाही, जो एआय करू शकणार आहे. सो एक्साइटमेंटसाठी बिझनेस चालू करू नका. म्हणून तुमचा वाय जो मी म्हटलं की तो क्लिअर पाहिजे की का करताय. मग तेव्हाच तुम्हाला तो रेझिलियन्स येणार आहे, कन्सिस्टन्सी येणार आहे की तुम्ही तो पुढे घेऊन जाऊ शकता. म्हणजे आज एआय बद्दल ऐकलं, एआय करूया. फेसलेस युट्यूब चॅनल बद्दल ऐकलं, ते करूया. अजून MLM बद्दल ऐकलं, ते करूया. सो ते न करता जे लॉंग टर्म विचार करतील त्यांच्यासाठी बिझनेस आहे करायला. राईट. आता ऍग्रिकल्चर फील्डमध्ये तुझं भरपूर काम आहे, ऍग्रिकल्चर सेक्टर ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यात परफॉर्मन्स मार्केटिंग आणि एआय याचं काय केस स्टडीज तू सांगू शकशील की या सगळ्या टूल्स वापरून, नवीन मॉडर्न मार्केटिंग मेथड्स वापरून ऍग्रिकल्चर सेक्टर कसा ग्रो होऊ शकतो? ऍग्रिकल्चर इंडस्ट्री एवढी मोठी आहे इंडियातली. आपण अजून म्हटलो की 70% लोक त्याच्यावर डिपेंडंट आहेत. आणि 70% इज ह्यूज नंबर. म्हणजे तुमचा जो टॅम आहे, आपण टार्गेटेबल ऍड्रेसेबल मार्केट, तो खूप मोठा आहे. आता तुम्हाला ते टॅम मधला जो तुमचा निश आहे तो फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही प्रोडक्ट विकतोय की 10 वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट विकतोय, पण प्रत्येक प्रोडक्टचा टार्गेट ऑडियन्स वेगळा आहे. आता हे स्प्रेअर जे आम्ही त्याचं मार्केटिंग करतो, तर स्प्रेअर सगळे नाही घेऊ शकत. तर त्यांच्या 4 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांच्यासाठीच आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही मार्केटिंग वेगळं करू शकता. पण फर्टिलायझर आहे, तर ते फर्टिलायझरसाठी मार्केटिंग वेगळं आहे, कारण ते प्रत्येकाला लागतच आहे. मॅक्झिमम लोकांना ते लागतं. तर त्या हिशोबानं तुम्हाला माहित पाहिजे की ते टार्गेट ऑडियन्स कुठं आहे. आणि त्याचं जिओग्राफिकली खूप कॉम्प्लिकेटेड आहे ऍग्रिकल्चर फील्ड. म्हणजे आता पुण्यात जे पीक होतं ते नॉट नेसेसरी इथं 100 किलोमीटरवर होत असेल. आता ऊस सगळं आपण पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे म्हणतो, ते सोडून इंडियातल्या बाकीच्या ठिकाणी तिथं पण वेगळं ऊस होतं, चांगले होतात करायला. म्हणजे हे तुम्हाला ना खूप अनऑर्गनाइज गोष्टी करायला, हे ऑर्गनाइज कुठंच नाहीयेत. आणि आजकाल जे इन्फ्लुएन्स करतं शेतकऱ्याचं डिसिजनला, ते लोक वेगळी आहेत. म्हणजे ते त्यांच्या आजूबाजूचे, त्यांच्या शहरात गेलेला त्यांचा मुलगा आहे. मग अशा वेळेला आपल्याला वाटतं की ऍग्रिकल्चर मार्केट सगळं रुरल मध्येच आहे. पण जे इन्फ्लुएन्सर आहेत, आता आम्ही कन्सिडर करताना 4 गोष्टी कन्सिडर करतो. एक असतो की जो डायरेक्ट कन्झ्युमर, दुसरा पार्ट असतो की जो इन्फ्लुएन्सर, तिसरा पार्ट असतो की जो डिसिजन मेकर, आणि चौथा असतो तो परचेसर. कुठल्याही प्रोडक्टमध्ये हे 4 गोष्टी असतात. कधी कधी सेम असतील. आता इन्फ्लुएन्सर म्हणजे पहिला जो वापरतोय तो, आता फार्मर मध्ये जो वापरतोय तो स्वतः फार्मर आहे, जो खरंच फर्टिलायझर वापरणार, जो खरंच स्प्रेअर वापरणार. दुसरा आहे तो इन्फ्लुएन्सर, की त्या डिसिजनला तो इन्फ्लुएन्स करू शकणार आहे. ठीक आहे. तिसरा आहे तो डिसिजन मेकर, जो खरंच ठरवणार आहे की घे बाबा हे करायचंय. आणि चौथा आहे तो परचेसर. तर काही गोष्टीमध्ये ते 4 पैकी 3च असतील, 4 पैकी 2च असतील. डिसिजन मेकर इन्फ्लुएन्सर सेम असेल, जो युजर आहे आणि इन्फ्लुएन्सर सेम असू शकेल. पण तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे तुमच्या प्रोडक्टसाठी कोण कुठं आहे. आता बऱ्याच प्रोडक्टचा जो इन्फ्लुएन्सर असतो तो त्यांच्या शहरात आलेला मुलगा असतो. ठीक आहे. डिसिजन मेकर त्यांचे वडील असतात. युजर तो खरं शेतकरी काम करणारा असतो. बरोबर. ठीक आहे. आणि परचेसर जो पैसे देणारे काढून कुठनं असेल, मग ती त्यांची वाईफ असेल, कोणी असू शकेल त्याच्यामध्ये. मग त्यावेळेला तुम्हाला टार्गेट करायचंय कोणाला. जर तुम्ही डिसिजन मेकरला टार्गेट केलं तर तो उपयोगाचा नाहीये, कारण त्याला तो डेटा कलेक्ट करणार आणि मग डिसिजन घेणार आहे. त्यावेळेला इन्फ्लुएन्सर कोण आहे की जो ते डिसिजन घेणार आहे, तो जर तुम्हाला आयडेंटिफाय झाला तर मग तुम्ही त्या हिशोबानं मार्केटिंग करू शकता.
म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी पण ही सगळी सेगमेंट आहे करायला. सो त्या हिशोबानं तुमचं प्रोडक्ट आणि टार्गेट ऑडियन्स हे जर क्लिअर असेल तर ते मार्केटिंग करणं सोपं जातं. आणि याच्यात मग काय काय प्रोडक्ट रेंज तुम्ही बघताय आता, की जेव्हा आपण म्हणतो ऍग्रिकल्चर सेक्टर खूप मोठं आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या कंपनीज किंवा कुठले त्याचे सब कॅटेगरीज काय आहेत? तर ते तर बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. कारण मी जसं म्हटलं ना की आता हा मार्केट आहे, हा जवळजवळ किती आपण 100 करोड लोकांचा म्हणू शकतो, 70% इंडियामध्ये. तर त्या 100 करोडला डिवाइड करणं जरा अवघड पडतं. आणि त्याच्यामध्ये तुमचं महाराष्ट्रातलं आता समजा रोटावेटर आहे की ज्यानं आपण जे शेत आहे ते सरळ करतो. आता त्याच्यासाठी इंडियातली माती म्हणजे महाराष्ट्रातली माती वेगळी आहे, गुजरात मधली वेगळी आहे, युपीतली वेगळी आहे, खालती साऊथ मध्ये गेलो तरी माती वेगळी. आता आपण इथं बघतो, आपण पुण्यात इथं काळी माती आहे, तुम्ही इथं कोकणात गेला तर ती लाल होती, कर्नाटकात काही भागात लाल आहे, तिकडं काळी आहे, पण त्यांचं परत त्यांचे क्षार वेगळे आहेत, भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळं हा मार्केट क्रॅक करणं अवघड आहे करायला, जोपर्यंत तुम्हाला खूप कॅपिटल आहे की जर त्याच्यात जायचं नसेल. पण सोपं काय की मार्केट खूप मोठं आहे, अजून लोक तिथपर्यंत गेलीच नाहीत. आता शेतकरी किती एआय वापरतात, पण आज नाही तर उद्या वापरणार आहेत. बरोबर. कारण 10 वर्षापूर्वी जर आपण म्हटलं की ते व्हॉट्सअप पण वापरत नव्हते, आता ते व्हॉट्सअप पण वापरतात, त्यांच्याकडे मोबाईलची ऍप आहेत. आम्ही एक फक्त ऍपचं आहे की ते ऍपच कितीतरी 5 मिलियन युजर एका वर्षात झालेत. काय ते शेतकऱ्यांसाठी आहे, ते पण वापरतात. सो सगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला वाटतं की आम्ही पण आज जेव्हा मार्केटिंग करायचो वाटायचो अरे नाही चालणार, पण त्यांच्याकडे सगळं आहे. व्हॉट्सअप सगळे वापरतात, फेसबुक सगळे वापरतात, इंस्टाग्राम पण आजकाल सगळ्यांच्याकडे, युट्यूब तर बघतातच खरं. बरोबर. मग त्यामुळं तो मार्केटिंगसाठी खूपच असा एक उत्साही गोष्ट आहे की आपण कसं करू शकतो. इंटरेस्टिंग पण आहे, चॅलेंजिंग पण आहे. येस. आणि इंटरेस्टिंग ऑडियन्स मोठी आहे त्याच्यामुळे, चॅलेंजिंग काय तर त्याच्यात सेगमेंट खूप जास्त आहेत. म्हणजे आता मला तर कोण असा माणूस भेटला नाही जो इंडियन फार्मर मार्केट सेगमेंटेड करून दाखवेल की असं होणार आहे. नाही होऊ शकत, कारण त्याच्यामध्येच एवढे फाटे फुटतील. गव्हर्नमेंटकडे पण एवढा डेटा नसेल की सगळं करून की असं इथं आहे. पण त्याच्या बाबतीत कारण गव्हर्नमेंटचं मेन टार्गेट ऑडियन्स तेच. आता आपण म्हणतो की आता मी मार्केटिंगच्या दृष्टीने विचार करतो की जगातला सगळ्यात मोठं कॅम्पेन कुठलं आहे, तर ते इंडियन पॉलिटिक्सचं कॅम्पेन सगळ्यात मोठं आहे आणि त्यांचं टार्गेट ऑडियन्स सगळ्यात मोठं आहे. म्हणजे तुम्हाला 140 करोड लोकांना आणायचंय की त्यांना कन्व्हिन्स करायचंय की तुम्ही आम्हाला व्होट करा. म्हणजे केवढी मोठी गोष्ट झाली. आता त्याच्यात पण इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळी लोक आता बेसिकली आता जी पार्टी आहे बीजेपी आहे, तर ती पण टार्गेट करते फक्त 20 ते 25 करोड लोकांना. कारण ज्यांना 25 करोडच्या आसपास वोट मिळणार आहेत ते सत्तेत येणार. म्हणजे 140 करोड पैकी सेगमेंट किती आहे? 25 करोड. मग आपण बिझनेसमध्ये हा विचार करत नाही एवढा, कारण त्यांनी पण तो 25 करोड कसे आणायचे ह्याच्यावर त्यांची स्ट्रॅटेजी असते की आपले कार्यकर्ते किती आहेत, एक 10 करोड आहेत, 5 करोड आहेत, ते सोडून त्याची फॅमिली धरून 15 करोड झाले. मग त्याच्या शेजारी अजून 10 करोड पाहिजेत आपल्याला, ते एरिया वाईज कुठनं कसे आहेत. मग त्या हिशोबानं त्यांची सही स्ट्रॅटेजी असते. म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलला जाऊन ही लोक विचार करतात. युएस मध्ये तर अजून एक वेगळ्या लेवलला जातात. सो ह्या ऍज अ मार्केटिंग तुम्ही बघायला गेला पॉलिटिकल, तर ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण त्यात कम्युनिकेशन इम्पॉर्टंट राहतं आणि खूप गोष्टी फिरतात. मीडिया मॅनेजमेंट इम्पॉर्टंट राहतं. म्हणजे हे सगळं मार्केटिंगचंच काम झालं की जे आम्ही करतोय फार्मरसाठी म्हणा, इंटेरियरसाठी म्हणा किंवा अजून कोणासाठी. राईट, ग्रेट. आता नेक्स्ट पहिला तर तुझा टप्पा होता 0 to 1 CR वाला, जो तू म्हणतोस की 6 महिन्यात पूर्ण होतोय. पण आता कमिंग 2-3 वर्षात काय प्लॅन्स आहेत डिजिटाइज मेट्रिक्सचे, किंवा ओव्हरऑल तुझा फोकस कशावरती असणार आहे? सो आता जेव्हापासून मी डिजिटल मॅट्रिक्स चालू केला तेव्हापासून माझा फोकस सेल्स आणि मार्केटिंग या 2 गोष्टीवर होता. आता एआय आले तर माझा पण फोकस त्याच 2 गोष्टी. एआयवर आपल्या 100 गोष्टी करता येतात, पण माझा फोकस, माझं प्रोडक्ट सगळं जे काय असणार आहे फ्युचरमध्ये ते फक्त सेल्स आणि मार्केटिंग रिलेटेड असणार. त्याच हिशोबाने आम्ही सगळं काम पण चालू केलं. इंटरनल सिस्टीम पण त्याच्यातच आहेत. आता 6 महिन्यात आमचे 1 करोड झालेत. आता त्याच्यासाठीच आम्ही
मी इथं पहिल्यांदा सांगतोय की आमचा पुढचा टप्पा आहे तो 100 करोडचा आहे. काय त्याच्यात त्या हिशोबाने आम्ही आता काम चालू केलेलं आहे. अजून मी माझ्या चॅनलवर पण सांगितलं नाहीये की हे आमचं पुढचं आहे, पण आता तेच आम्ही आता 1-2 दिवसात ते पण आम्ही लाईव्ह करू की आपल्याला आता पुण्यात थांबून एखाद्या मराठी माणसानं 100 करोडची कंपनी चालू करण्यासाठी काय करणार आहे, हे माझं नेक्स्ट गोल आहे. सो त्या हिशोबानं मग काय प्रॉब्लेम येतात की ते मला दाखवायचे आहे की एक तर आपण करू शकतो कोणी 1 करोड जे मी केलेलं आहे. आता याच्या पुढे 100 करोडला जायचंय तर मग वेगळे प्रॉब्लेम येणार आहेत, ते पण मला एका लोकांसमोर सांगायचे. म्हणजे मला म्हणणं आहे की जवळजवळ एक 50 लोकांना जरी त्याचा फायदा झाला आणि त्यांनी काय ते चालू केलं तरी माझं ते चॅनलवर घेतली सगळी मेहनत सफळ बरोबर करायला. ऍब्सोल्युटली नोबल थॉट आहे. आणि स्वप्नील 100 करोडची कंपनी नक्की हे स्वप्न होऊ दे पुरं, आणि त्याच्यामध्ये आपल्या ऑडियन्सची पण मदत तुला लागणारच आहे टू स्प्रेड द मेसेज. तर इथे खूप मस्त गप्पा झाल्या आणि आय थिंक मधल्या तुझ्या माइलस्टोन्सच्या टप्प्यावरती आपण कॉन्व्हर्सेशन करत राहू आणि इन्फॉर्मेशन तू जशी शेअर करतेस तशी शेअर करत राहा. त्याचा नक्की लोकांना फायदा होतोय. तर ऑल द बेस्ट स्वप्नील. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल. खूपच छान वाटलं गप्पा मारून. हा माझा पहिलाच अनुभव होता आणि खूपच चांगलं वाटलं करायला. येस, थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.